फिजिक्सचा क्लास 11चा नवीन चॅप्टरचं नाव साऊंड. क्वेश्चन या टॉपिकवरचे क्वेश्चन्स विचारले जातातच. ऑफकोर्स प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन येतात. मला सगळ्यात मोठी गंमत काय वाटते माहिती आहे का, मी बऱ्याच वेळेस असं पाहतो की लोक चॅप्टर वाईज वेटेज देतात. MST CETचं चॅप्टर वाईज वेटेज देतात. तर मी 3 वेळा CET अटेम्प्ट केली, फायनली जाऊन मला 175 मार्क पडले. पण मला आतापर्यंत कधी लक्षात आलेलं नाही की कुठल्या चॅप्टरला काय वेटेज असतं. म्हणजे ऑफकोर्स काही टॉपिक महत्वाचे आहेत, पण कुणी असं सांगू शकत नाही की या टॉपिकवर 3च मार्काचे क्वेश्चन येणार, या टॉपिकवर 5च मार्काचे क्वेश्चन येणार. मुळातच ही जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते ती कॉम्पिटिटिव्ह तिला का म्हणतात, तर ती तुम्हाला त्याचा ट्रेंड कुठला आहे ह्याचा अंदाज येऊन देणार नाही. असाच परीक्षेचा पेपर सेट करणाऱ्यांचा पण प्रयत्न असतो. एखाद्या वर्षी ते एखाद्या टॉपिकवर 5 क्वेश्चन टाकतील, पुढच्या वर्षी 2च क्वेश्चन टाकतील, कारण तो त्यांचा ट्रॅप असतो. ते तुम्हाला कधीच अंदाज येऊन देणार नाहीत. त्यांनाही माहिती असतं की आपण पेपर सेट करतो, पेपर सेट झाल्यानंतर त्याचं अनालिसिस होतं. लक्षात येते? म्हणजे याचा अर्थ काही वेळेस तुम्हाला ते फुल करायचा प्रयत्न करतात. म्हणजे आम्ही ज्यावेळेस अभ्यास करायचो त्यावेळेस असं व्हायचं, त्यावेळेस कॉन्क्वेस्ट ऑफ लँड नावाचा एक टॉपिक होता. त्याच्यामध्ये टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म याचा अभ्यास होता. ठीक आहे. आणि 3 महत्वाचे अख्खे टेरिडोफाइट आहे, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, त्यामुळे तिथे जास्त क्वेश्चन अपेक्षित होते. मग अभ्यास करताना त्या चॅप्टरचा अभ्यास आपण खरंच जास्त केलाच पाहिजे, कारण की तो चॅप्टर महत्वाचाच आहे. बरोबर. मग त्याच्यानुसार आपल्याला कळतं की चॅप्टर महत्वाचा कुठला आहे. पण तुम्ही असं गेस नाही करू शकत ह्याच्यावर कट टू कट 4 मार्काचेच प्रश्न येणार आहेत, 6 मार्काचेच प्रश्न येणार आहेत. असं होत नाही. असं जर आपल्याला काही सांगितलं असेल, असं थंबनेल आपल्याला दिसलं की म्हणायचं ते फक्त तुम्ही क्लिक करण्यासाठी की ते सर्च केलं जातं. मुलं काय सर्च करतात, मग मुलं काय सर्च करतायत, MST CET चॅप्टर वाईज वेटेज. की मग त्याला काय कळतं की मुलं याला सर्च करतात. म्हणजे आपल्याला जर व्ह्यू वाढवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यावर व्हिडिओ तयार करावा लागेल. आणि मुलं सुद्धा असलेच थंबनेल, हाऊ टू गेट 100% की झालं चालू. लक्षात येते काय सांगायचंय. सो बाळांनो, साऊंड चॅप्टर महत्वाचा आहे. मी तुम्हाला त्याचं वेटेज सांगू शकत नाही. त्याला 5 क्वेश्चन 100% येतील, 6 क्वेश्चन 100% येऊ शकतील. आणि आता अनालिसिसच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस तुम्ही PYQs पाहताल त्यावेळेस सुद्धा थोडा गोळ होणार आहे. आधी 12वीला साऊंड चॅप्टर होता, आधी 12वीला साऊंड चॅप्टर होता. आणि त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या आता वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये टाकलेल्या आहेत. आता बीट नावाचा एक टॉपिक होता, तो ऍक्च्युली साऊंड मध्ये 12वी मध्ये होता. आलं लक्षात? 11वीला जो होता तुमचा डोपलर इफेक्ट आहे तो 12वीला होता. लक्षात येते? त्यामुळे क्वेश्चन पेपर ज्यावेळेस आपण अनालिसिस करणार आहोत आणि फक्त 11वीचे टॉपिक म्हणून काही मुद्दे आपण इथे घेणार आहे, फक्त 11वीच्या टॉपिक मध्ये असणार आहेत. त्यामुळे बीट वेव्हचे प्रश्न मी आता इथे घेणार नाही. मूळ तुम्ही जर आता पाहिलं साऊंड चॅप्टरचं, जर मी काही PYQs तुमच्या समोर ठेवले, काही म्हणजे जवळपास बऱ्यापैकी सगळेच घ्यायचा प्रयत्न केलाय. जिथं जिथं तेच पाना यायला लागला ते क्वेश्चन मी बाजूला ठेवले. तर तुमच्या एक लक्षात येईल, एखादा अपवादात्मक क्वेश्चन सोडला तर बहुतांशी क्वेश्चन हे डोपलर इफेक्टवरच आहे. बहुतांशी क्वेश्चन कशावर आहेत? डोपलर इफेक्ट. आणि डोपलर इफेक्ट म्हणलं की न्यूमेरिकल अपेक्षित आहे. आपल्याला काय अपेक्षित आहे? न्यूमेरिकल अपेक्षित आहे. लक्षात येते? त्यामुळे डोपलर इफेक्ट ही महत्वाची कॉन्सेप्ट आपण घेऊ. आणि जाता जाता वाटेत मला वाटलं की ह्याच्याबद्दल बोलायचं. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्ह बद्दल आपण बोलतो. म्हणजे ही कोण आहे? लॉंजिट्युडिनल वेव्ह. म्हणजे लॉंजिट्युडिनल वेव्ह मध्ये काय होतं, जे पार्टिकलचं व्हायब्रेशन होतं ते कसं होतं, पॅरलल टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन. पॅरलल टू पाथ ऑफ प्रोपोगेशन साऊंड वेव्ह आहे. तिचं आपल्याला पोलरायझेशन करता येत नाही. ट्रान्सफर वेव्हचं पोलरायझेशन करता येतं, साऊंड वेव्हचं पोलरायझेशन करता येत नाही. दुसरं, आपण कारणे द्यायला कधीतरी उत्तर दिले, चंद्रावर आवाज ऐकू येत नाही. चंद्रा मून आवाज ऐकू येत नाही. काय येत नाही? की तिथं वातावरण नाही. याचा अर्थ असा होतो, साऊंड वेव्ह जिथून वाहणार आहे त्याला माध्यमाची गरज आहे. वेव्हचे 2 मुख्य प्रकार, नॉन मेकॅनिकल वेव्ह आणि मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह ज्याला माध्यमाची गरज आहे, विच नीड मीडियम फॉर इट्स प्रोपोगेशन. त्याचे परत 2 उपप्रकार, ट्रान्सवर्स, ऍक्च्युली प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी. प्रोग्रेसिव्ह आणि स्टेशनरी. प्रोग्रेसिव्हचे परत 2 प्रकार, ट्रान्सवर्स आणि लॉंजिट्युडिनल. आणि लॉंजिट्युडिनलचं एक्झाम्पल कोण आहे? साऊंड वेव्ह. लक्षात येतं? मग साऊंड वेव्ह साठी मीडियमची गरज आहे. सॉलिड, लिक्विड, गॅस या 3ही माध्यमातून साऊंड प्रोपोगेट होतो. आणि याच्यासाठी मॉड्युलस ऑफ कोणती? शेप. मग शेप साठी आवश्यक असणारी मॉड्युलस कुठलं?
मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी चूक. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ही फक्त शेपची प्रॉपर्टी आहे आणि ती फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हला लागू होते. कोणाला लागू होते? ट्रान्सव्हर्स वेव्हला. साऊंड वेव्हच्या बाबतीत बल्क मॉड्युलस लागतं. काय लागतं? बल्क मॉड्युलस लागतं. साऊंड वेव्ह प्रोपोगेट होताना कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शनच्या स्वरूपात प्रोपोगेट होते. त्याच्यामुळे डेन्सिटी चेंज इनव्हायटेबल आहे. कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन. जिथं कॉम्प्रेशन तयार होतं तिथं डेन्सिटी जास्त असते. जिथं रेअर फ्रॅक्शन प्रोड्यूस होतं तिथं डेन्सिटी कमी असते. हे बेसिक आहे. आता मुख्य मुद्द्याला आपण स्पर्श करूया. जर तुम्ही क्वेश्चन बघितला, हा क्वेश्चन कशावर आहे? डॉपलर इफेक्टवर आहे. मग डॉपलर इफेक्टची थोडी बेसिक मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. चला लक्ष द्या. डॉपलर इफेक्ट थोडंसं बेसिक पहिल्यांदा घेऊया. डॉपलर इफेक्ट हा काय आहे? ऍपेरंट चेंज. काय आहे? ऍपेरंट चेंज कशामध्ये होणारा? इन फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. इन फ्रिक्वेन्सी ऑफ. प्रत्यक्षात होणारा चेंज आहे का? नाही. आपल्याला तो भासतो, जाणवतो. कशामुळे जाणवतो? ड्यू टू रिलेटिव्ह मोशन. ड्यू टू रिलेटिव्ह मोशन. ड्यू टू रिलेटिव्ह मोशन. कोणामधली रिलेटिव्ह मोशन? बिटवीन सोर्स ऑफ साऊंड. सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर. जो ऑब्झर्वर आहे, जो सोर्स ऑफ साऊंड आहे, यांच्यामध्ये असणाऱ्या रिलेटिव्ह मोशन मुळे जो फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड मध्ये होणारा चेंज आपल्याला जाणवतो, त्या बदलाला त्याला आपण काय म्हणतोय? साऊंड. सॉरी, त्याला आपण काय म्हणतोय? डॉपलर इफेक्ट. काय म्हणतोय आपण याला? डॉपलर इफेक्ट. हे झालं बेसिक. डॉपलर इफेक्टचा आढळण्याचं म्हणजे डॉपलर इफेक्ट ऑब्झर्व होण्याचं मेन कारण आहे चेंज इन वेव्हलेंथ. काय आहे? चेंज इन वेव्हलेंथ. लक्षात येते. आता पुढे महत्वाचा मुद्दा असा आहे, NA म्हणजे अपेरंट फ्रिक्वेन्सी जी आपल्याला कानावर पडते आणि आपल्याला ती ऐकू येते, इज इक्वल टू काय होतं? फी प्लस मायनस फीओ डिवायडेड बाय फी मायनस प्लस फीएस इंटू एन. हा बेसिक फॉर्म्युला आहे. तो तुम्हाला येतच असला पाहिजे डॉपलर इफेक्टचा. डॉपलर इफेक्ट साठीचा नेसेसरी बेसिक फॉर्म्युला कोण आहे? NA म्हणजे कोण? अपेरंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फी प्लस मायनस फीओ डिवायडेड बाय फी मायनस प्लस फीएस इंटू एन. समजलंय? याच्यातला प्रत्येक टर्मचा अर्थ समजून घ्या. NA म्हणजे कोण? अपेरंट फ्रिक्वेन्सी जी कानावर पडते. N म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. N म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. बऱ्याच वेळा परीक्षेला असं दिलं जातं, अपेरंट फ्रिक्वेन्सी ही 20% आहे. कोणाच्या? ओरिजिनल फ्रिक्वेन्सीच्या. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला असं सांगितलं जातं NA बाय N इज इक्वल टू 20/100 अर्थात 1/5. किती? 1/5. मग NA बाय N इकडे घ्यायचा आणि 1/5 व्हॅल्यू टाकायची. न्यूमेरिकल सोडवताना लक्षात ठेवा. दुसरं, परीक्षेला असा क्वेश्चन येतो, apparent frequency increases by this percent किंवा apparent frequency decreases by this percent. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न येईल, apparent frequency decreases by 80%. apparent frequency decreases by 80%. 80% कमी झाली, फसायचं नाही. म्हणजे किती टक्के राहिली? 20%. लक्षात येतंय? आणि मग उत्तर तयार करायचं. कधी कधी NA आणि N चा डायरेक्ट रेशो देतील, कधी कधी यांच्या स्वतंत्र व्हॅल्यू देतील, याची स्वतंत्र व्हॅल्यू देतील, याच्याबद्दल प्रश्न विचारला जाईल. लक्षात येतंय? प्रश्न विचारणारा कसा आपल्याला फिरू शकतो हे आपल्याला लक्षात घ्यावं. फी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड. फी म्हणजे काय? त्याची काळजी करू नका, प्रश्नामध्ये दिलेली असते. दिलेली नसेल तर जनरली 340 घेऊन सोडवायचं. किती घेऊन सोडवायचं? 340 घ्यायचं आणि सोडवायचं. फीओ म्हणजे ऑब्झर्व्हरची व्हेलॉसिटी. फीओ म्हणजे काय? ऑब्झर्व्हरची व्हेलॉसिटी. आता परत गंमत आहे, ऑब्झर्व्हर जर स्टेशनरी असेल, ऑब्झर्व्हर ऍट रेस्ट असेल, तो जागा सोडत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला असा प्रश्न येईल की पोलीसमन उभा आहे, मग एखादी गाडी एवढ्या स्पीडने आली, मग तिला दंड होईल का? जाताना एवढा आवाज आला, येताना एवढा आवाज येत होता. त्याच्यामध्ये पोलीसमन ऑब्झर्व्हर झाला आणि तो कसा असतो? ऍट रेस्ट असतो. एखादा कारखाना आहे, त्याच्यावर सायरन वाजतोय, तर मग सोर्स रेस्ट झाला. काय झाला? सोर्स ऍट रेस्ट झाला. रेस्ट आलं की ह्याची व्हॅल्यू किती घ्यायची? 0. याची व्हॅल्यू काय घ्यायची? 0 घ्यायची. फी म्हणजे परत व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. फीएस म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द सोर्स. फीएस म्हणजे कोण? व्हेलॉसिटी ऑफ द सोर्स. आणि N म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. आता मी जे सांगतोय ते खूप महत्वाचं आहे. अप्रोचिंग
काय अप्रोचिंग, दोघं एकमेकांकडे यायला लागलेले आहेत किंवा स्टेशनरीकडे मुव्हिंग यायला लागलाय म्हणजे कमिंग टुवर्ड्स असेल. अप्रोचिंग असेल तर अप्पर साइन, अप्रोचिंग अप्पर साइन, फॉर्म्युल्यामधले अप्पर साइन वापरायचे. अप्रोचिंग आलं तर काय करायचं, अप्पर साइन वापरायचं. लक्षात येतंय. आता कॉमन सेन्स आहे. दुसरा ऑप्शन काय राहील, दूर जाणं, मुव्हिंग अवे, त्यावेळेस काय करायचं, लोअर साइन वापरायचं. काय वापरायचंय, लोअर साइन. याच्या वेगवेगळ्या केसेस तयार होतात, त्या तुम्हाला मी दाखवतोय आता. पहिली केस की ज्याच्यामध्ये हा जो ऑब्झर्वर आहे हा ऍट रेस्ट आहे. ऑब्झर्वर कसा आहे, ऍट रेस्ट आहे. ठीक आहे. सोर्स जो आहे हा मुव्हिंग टुवर्ड्स, हा काय आहे, मुव्हिंग टुवर्ड्स ऑब्झर्वर, मुव्हिंग टुवर्ड्स म्हणजे अप्रोचिंग ची केस आहे. कशाची केस आहे, अप्रोचिंग ची केस आहे. बघा मग आता एन ए इज इक्वल टू, सांगा पुढे काय होईल मग आता, व्ही तर येणारच. ऑब्झर्वर ऍट रेस्ट, ऑब्झर्वर ऍट रेस्ट, प्लस मायनस काही वापरू आपण, पण व्हीओ किती येणार, 0. त्याच्यामुळे वर फक्त काय शिल्लक राहील, फी डिवायडेड बाय फी. मुव्हिंग टुवर्ड्स म्हणजे कोणती केस आहे, अप्रोचिंग. अप्रोचिंग मध्ये काय ठरलंय आपलं, अप्पर साइन वापरायचं. काय वापरायचं, अप्पर साइन. याच्यातलं अप्पर साइन कोण आहे, मायनस फी मायनस फी एस इंटू एन. आणि आता कॉमन सेन्स वापरायचं. अप्पर साइन वगैरे हे सगळं झालं. आता कॉमन सेन्स, ज्या वेळेस सोर्स तुमच्याकडे येतोय, आवाज करणारा व्यक्ती तुमच्याकडे येतोय, तुमचं लक्ष नाही असं समजा, मी तुमच्याकडे येतोय बोलत बोलत बोलत, तुमच्या कानावर माझा आवाज वाढायला लागला आणि मग तुम्ही अचानक जागत, अरे अवसर आहे आपल्याकडे यायला लागले. सो अप्रोचिंग आवाज, इथं अपरेंट फ्रिक्वेन्सी काय होते, इन्क्रीज होते. अपरेंट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. चलो आता दुसरी केस, ऑब्झर्वर ऍट रेस्ट, ऑब्झर्वर ऍट रेस्ट, बट जो सोर्स आहे तो काय आहे, मुव्हिंग अवे. सोर्स इज मुव्हिंग अवे. मुव्हिंग अवे वाचलं रे, वाचलं प्रश्नामध्ये, तसं आपल्या लक्षात आलं की सोर्स काय होतोय, मुव्हिंग अवे. लगेच काय लक्षात आलं पाहिजे, लोअर साइन वापरायचं. काय वापरायचं आपल्याला, लोअर साइन. आणि ऑब्झर्वर ऍट रेस्ट, याचा अर्थ व्हीओ इज इक्वल टू 0. काय फॉर्म्युला होईल, एन ए. ठीक आहे, वर कोण, फी डिवायडेड बाय फी, प्लस का मायनस, हा का बर कोण मायनस म्हणतोय, प्लस का मायनस, का बरं प्लस, मुव्हिंग अवे, लोअर साइन वापरायचं आपल्याला, फी प्लस फी एस. बर, सोर्स तुमच्यापासून दूर चाललाय, आवाज वाढेल का कमी होईल, सो अपरेंट फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, अपरेंट फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. चला पुढे. आता तिसरी केस, याच्यामध्ये सोर्स ऍट रेस्ट ठेवायचा आपल्याला. काय करायचंय, सोर्स ऍट रेस्ट. आणि कोण आहे आता, ऑब्झर्वर, ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड्स, ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड्स सोर्स, ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड्स सोर्स. एखादी फॅक्टरी आहे, त्याचा सायरन वाजतोय आणि तुम्ही त्या फॅक्टरीकडे चाललाय, अशी ती केस. मग मुव्हिंग टुवर्ड्स म्हणजे काय, अप्रोचिंग. आणि अप्रोचिंग शब्द वाचला की काय आठवलं पाहिजे, अप्पर साइन. ठीक आहे. आणि ऍट रेस्ट कोण आहे, सोर्स. म्हणजे सोर्सच्या ठिकाणी आपण किती व्हॅल्यू टाकणार आहे, 0. ठीक आहे, चला. एन ए इज इक्वल टू काय होईल, फी. चला प्लस साइन वापरायचं का मायनस, का बरं प्लस साइन वापरतो आपण, मुव्हिंग टुवर्ड्स म्हणजे अप्पर साइन वापरतो आपण. प्लस पुढे कोण, फी ओ डिवायडेड बाय खाली फक्त फी, कारण व्ही एस किती येणार आहे, 0 येणार, इंटू एन. आवाज वाढेल का कमी होईल, वाढेल. तुम्ही सोर्स कडे चाललेला आहे ना, जवळ चाललाय आपण म्हणजे आवाज वाढणार. चला पुढचा पॉइंट, सोर्स ऍट रेस्ट. सोर्स कसा आहे, ऍट रेस्ट आहे. ऑब्झर्वर, ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्डची केस झाली. आता मुव्हिंग अवे, मुव्हिंग अवे. बोला काय होईल सांगा आता, मुव्हिंग अवे. तुमच्या मेंदूमध्ये, मेंदूकडून काय मेसेज जाईल तो, त्यानंतर तुम्हाला काय आठवेल, मुव्हिंग अवे. म्हणजे अप्पर साइन वापरायचंय का लोअर साइन, लोअर साइन वापरायचंय. सो एन ए
फी, लोअर साइन कोण आहे मायनस फी मायनस फी ओ डिवायडेड बाय फी इंटू एन. ठीक आहे. आवाज वाढेल का कमी होईल? कमी होणार आहे. ठीक आहे. आता कोणीच रेस्ट नाही. बोथ आर अप्रोचिंग. बोथ आर अप्रोचिंग म्हणजे कोणीही ऍट रेस्ट नाही. तो सरळ सरळ कोणाच्याही जागेवर 0 व्हॅल्यू घ्यायची नाही. आणि अप्रोचिंग आहे म्हणल्यानंतर साइन कुठला वापरायचं? अप्पर साइन वापरायचं. आणि सोर्स आणि ऑब्झर्वर दोघंही एकमेकांच्या जवळ यायला लागले म्हणजे आवाज वाढेल का कमी होईल? फ्रिक्वेन्सी वाढेल का कमी होईल? वाढेल. ठीक आहे. काय होणार मग? NA इज इक्वल टू अप्पर साइन P प्लस FO P मायनस PS इंटू N. आणि आपल्याला काय झालेलं दिसेल? फ्रिक्वेन्सी वाढलेली दिसेल. शेवटचा पर्याय मूव्हिंग अवे. बोथ आर मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. बोथ आर मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. बोला काय होईल सांगायचं याच्यात? कुठलं साइन वापरणार आपण? लोअर साइन. सो काय होईल? NA इज इक्वल टू P मायनस PO अपॉन V प्लस PS इंटू N. एकमेकांपासून दूर चालेल. आवाज काय होणार आहे? कमी होणार. ह्या सगळ्या केसेस तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. आता पाहूया याच्यावरचे न्यूमेरिकल आपल्याला सोडवणं शक्य आहे. पहिला न्यूमेरिकल तुमच्या समोर आहे. सोडवण्याचा प्रयत्न लगेच करू नका. रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्हाला मी व्हिडिओ पाठवेन. बाकीचं काहीच बघू नका. फक्त काय बघायचं? डायरेक्ट प्रश्नापाशी जायचं आणि घरी गेल्यानंतर तो ट्राय करायचा. आलं लक्षात? ठीक आहे. अ सोर्स इज मूव्हिंग टुवर्ड्स. काय कळलं मूव्हिंग टुवर्ड्स वाचल्या वाचल्या? कोणती केस चालू झाली? अप्रोचिंग. म्हणजे फॉर्म्युला जो असणार आहे त्याच्यापैकी आपल्याला काय करायचंय? अप्पर साइन वापरायचंय. फॉर्म्युल्यापैकी आपल्याला अप्पर साइन वापरायचं. सोर्स इज मूव्हिंग टुवर्ड ऑब्झर्वर विथ द स्पीड ऑफ. कोण मूव्हिंग आहे? सोर्स. विथ द स्पीड ऑफ. किती स्पीडने? 20 मीटर पर सेकंड. म्हणजे आपल्याला VS दिलाय. काय दिलाय? VS. न्यूमेरिकल सोडवत असताना, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला न्यूमेरिकल सोडवत असताना खाली गिव्हन वगैरे लिहित बसायची गरज नाही. डोक्यात प्रिंट येऊ द्या. सो डोक्यात प्रिंट निघते. आता माझ्या डोक्याची प्रिंट निघली की तुम्हाला कळावं म्हणून दाखवतोय. VS इज इक्वल टू किती आला माझ्या मनात? 20 मीटर पर सेकंड. किती? 20 मीटर पर सेकंड. ठीक आहे. अँड हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 240 हर्ट्ज. आणि आता तुम्ही स्क्रीनवर सोडवणार आहे. तिथं अंडरलाईन करता येत नाही. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. सो 240 हर्ट्ज हा N मिळाला तुम्हाला. किती? 240 हर्ट्ज. अँड ऑब्झर्वर इज मूव्हिंग टुवर्ड द सोर्स विथ द वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड. सोर्स इज मूव्हिंग टुवर्ड्स ऑब्झर्वर विथ द स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड अँड हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 240 हर्ट्ज. शिवाय ऑब्झर्वर इज ऑल्सो मूव्हिंग टुवर्ड. म्हणजे दोघंही मोशन मध्ये. म्हणजे ही केस कशाची आहे? अप्रोचिंगची केस आहे. ठीक आहे. विथ द वेलोसिटी. त्याचा सुद्धा वेग किती आहे? 20 मीटर पर सेकंड. किती आहे? 20 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द अपॅरेंट फ्रिक्वेन्सी हर्ड बाय ऑब्झर्वर? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. कशावर? NA. आणि वेलोसिटी ऑफ साऊंड दिलेली असते 340. नसेल तरी 340 घेऊन सोडवायचं. ठीक आहे. टेम्परेचर कंडिशन फक्त दिलेली नसली पाहिजे, वेगळी काहीतरी. ठीक आहे. चला मनातली मनात फॉर्म्युला आठवा. NA प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस. अप्रोचिंगची केस आहे म्हणजे कुठले फॉर्म्युले वापरावे लागतात? कुठले चिन्ह वापरावे लागतील? अप्पर साइन. मग प्लस मायनस पैकी प्लस फी प्लस PO डिवायडेड बाय फी. आता खाली मायनस प्लस पैकी अप्पर साइन कोण आहे? मायनस PS इंटू N. समजलं? ठीक आहे. चला आता V ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 340. किती आहे? 340 प्लस PO किती आहे? 20. आता मला सांगा ही स्टेप कागदावल्याची गरज आहे का? फी किती आहे? 340. PO किती आहे? 20. 340 अधिक 20 किती? कागदावल्याची गरज नाही. ठीक आहे. 340 मधून 20 किती आले? 320. म्हणजे वर किती आहे? 360. खाली किती आहे? 320. 0 0 कॅन्सल. शिल्लक किती राहिले? 36. खाली किती राहिले? 32. अरे दोघांना पण 4 चा भाग जातोय. 9 चौक 36. 9 चौक 36. वर कोण आलं? 9.
खाली कोण 8 चौक 32, खाली कोण आलं 8, पलीकडे किती आहे 240, 8 त्रिक 24, 240 हे पण मला सुटतंय 8 त्रिक 24, 9 त्रिक 27, 270. समजले का? आणि ज्यांना हे समजलं नसेल त्यांच्यासाठी थोडेसे एक्स्ट्रा कष्ट, पण सीईटीला एवढा वेळ नका खर्च करू. फीची व्हॅल्यू किती आहे 340, फीओ किती आहे 20, ठीक आहे 340 वजा 20 कितीने मल्टिप्लाय करायचे 240, त्या दोघांची बेरीज किती आली 360, हे सबट्रॅक्शन किती आलं 320 इंटू 240, 0 0, दोघांना कशाचा भाग जातोय 4, 9 4 जा 36, 8 4 जा 32, 4 अरे 6 होतंय का नाही 8 चा भाग होतोय 8, 8 त्रिक 24, 9 त्रिक 27, 270 मीटर पर सेकंड. तो तुमचं उत्तर किती येणार आहे 270 अपॅरंट फ्रिक्वेन्सी आहे का हर्ट्ज, 270 हर्ट्ज. समजलेलं आहे? काय प्रिफर करता, व्हॅल्यू टाकत बसायची गरज आहे का नाही. चला पुढचा क्वेश्चन. इफ अ source emitting waves of frequency moves toward, म्हणजे source moves toward approaching, काय आलं केस approaching, बरोबर. म्हणजे खाली फी मायनस एस फिक्स झाला, पुढे खाली जो फॉर्म्युला आहे ना आपला त्याच्यामध्ये खाली कोण येणार आहे फी मायनस पी एस, हे येणार फिक्स झालं कारण मुव्हिंग टुवर्ड्स, ठीक आहे. अँड ऑब्झर्वर विथ द वेलोसिटी, त्याची वेलोसिटी किती विथ द वेलोसिटी v/4, विथ द वेलोसिटी v/4 अँड ऑब्झर्वर मूव्स अवे. आता हे तर वेगळीच केस आहे, ऑब्झर्वर मूव्स अवे. आता ऑब्झर्वर मूव्स अवे, मग ऑब्झर्वरच्या केस मध्ये काय करायचं लोअर साइन, ऑब्झर्वेटच्या केस मध्ये लोअर साइन फ्रॉम द सोर्स विथ द वेलोसिटी v/6, विथ द वेलोसिटी v/6 apparent frequency as heard by the observer will be, ठीक आहे. सो आता n नाही वापरला त्यांनी काय वापरलाय f, n वापरलेला नाही, काय वापरलाय f, ठीक आहे. चला n a आपण f a म्हणू आता apparent frequency. वरच्या याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये वर कोण असतो ऑब्झर्वर, आणि तो कसा आहे मूव्हिंग अवे म्हणजे लोअर साइन. वरचे साइन कोण आहेत प्लस मायनस, त्यातलं लोअर साइन कोण आलं मायनस, काय प्लस मायनस आहे ना, मग लोअर साइन काय आलं मायनस. फी मायनस फीओ, का बरं मायनस घेतलं, ऑब्झर्वर इज मूव्हिंग अवे, ऑब्झर्वर इज मूव्हिंग अवे. आता खालच्या केस मध्ये खाली म्हणजे डिनोमिनेटरला कोण असतो सोर्स, सोर्स काय करतोय मूव्हिंग टुवर्ड्स, सोर्स मूव्हिंग टुवर्ड्स असेल तर अप्पर साइन, मग खालचे साइन कोण आहेत मायनस प्लस, कोण आहेत मायनस प्लस, त्यातलं अप्पर साइन कोण आलं मायनस. फी मायनस पी एस इंटू एफ, सोपा प्रश्न दिसतोय. फी मायनस फीओ, ऑब्झर्वरचं स्पीड किती आहे v/6, किती आहे v/6. तिथं मी v/6 घेतला म्हणा, ते म्हणा तिरकस गुणाकार केला 6v, 6v मायनस फी किती झाला 5v/6. आता ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी फी आहे तसा फीओ किती घेतलाय आपण v/6, ऑब्झर्वरचं जे स्पीड आहे ते किती आहे v/6. लक्षात आलं, तिरकस गुणाकार केला क्रॉस मल्टिप्लिकेशन किती आलं 6v, मधलं चिन्ह मायनस 6v मायनस फी किती आलं 5v डिवायडेड बाय 6. सो वर आपल्याला शिल्लक राहिलं 5v/6. शक्यतो मनातले मला सोडवायचा प्रयत्न करा. आता परत कोणी फी मधून v/4, हे सोपं आहे, अख्ख्यातून चतकोर गेलं, अख्ख्यातून v/4 गेलं म्हणजे 1/4 गेलं, किती राहिलं 3/4. ग्रामीण भागातली पोर आहेत ना, अख्खी भाकरी v, त्यातली चतकोर खाल्ली म्हणजे v/4 खाल्ली, पाव खाल्ली, पाव नाही पाव चतकोर, शिल्लक किती राहिली 3/4. किती शिल्लक राहिली 3/4. आणि ज्याला हे कळलं नसेल त्यांच्यासाठी फी मायनस v/4, फी मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन 4v, त्यातून एक फी गेला किती राहिला 3v/4, 3v/4 इंटू एफ. आता सगळ्या ऑप्शन मध्ये एफ आहे, पलीकडे एफ येणारच आहे. आपण उत्तर कसं काढले कुणाला दाखवायचं नाही, आपल्याला उत्तर फक्त सिलेक्ट करायचंय.
आता हे जे फी आहे फी कॅन्सल होणार, काय शिल्लक राहील मग आता आहे 5/6 इंटू 4/3, हे वर गेल्यानंतर इनवर्स होणार आहे 4/3. काय करूया 2 2 चा भाग जाईल, इथं किती आलं 2, इथं किती आलं 3, 5 दुने 10, 5 2 जार 10, 3 3 जार 9, दॅट इज इक्वल टू 10/9, 10/9f, 10/9f. समजलेलं आहे? समजलेलं आहे का? काही अवघड नव्हतं याच्यावर. चला पुढचा क्वेश्चन. अँड ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड. आता कोण आहे? ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड. आता प्रश्न कसे सोडवायचे लक्षात आलं असेल. ऑब्झर्वर कुठे असतो? न्यूमरेटरला असतो. मग न्यूमरेटर मध्ये ऑब्झर्वर मुव्हिंग आहे, मग तो 0 याचं काही कारण नाही. मुव्हिंग टुवर्ड्स म्हणजे अप्पर साईड. मग अप्पर साईन वर कोणते चिन्ह आहेत? प्लस आणि मायनस, त्यातला अप्पर साईड. म्हणजे आता केस कुठली तयार झाली? फी प्लस फीओ. कुठली केस तयार झाली? फी प्लस फीओ. ठीक आहे. स्टेशनरी सोर्स ऑफ साऊंड विथ द वेलोसिटी 1/5 वेलोसिटी ऑफ साऊंड, फी/5. मग मनात लगेच बेरीज करायची का वजाबाकी? वर बेरीज आली. आता कमिंग टुवर्ड्स म्हणजे काय आली? बेरीज. फी प्लस फी/5 किती झालं? 6v/5. किती झालं? 6v/5. व्हॉट इज पर्सेंटेज इंक्रीज? व्हॉट इज? स्टेशनरी सोर्स आहे. कसा आहे? स्टेशनरी सोर्स म्हणजे 6v/5, 6v/5. खाली फक्त v राहणार आहे, फी v कॅन्सल होणार आहे, फी v कॅन्सल होणार आहे. आपल्याला काय विचारलंय? पर्सेंटेज इन्क्रीज. काय विचारलंय? पर्सेंटेज इन्क्रीज. 100 ने गुणावं लागेल. किती गुणायचं? 100 ने गुणावं लागेल. 5 गुणिले 100 20 आलं. 20 च 120, 120 उत्तर झालं. पहिलं किती होतं? 100. वाढ कितीची झाली? 20 ची, कारण 120 उत्तर झालं. तुमचं उत्तर काय येणार आहे? 20. सर आम्हाला काहीच कळलं नाही. आम्हाला न्यूमेरिकल मेथडने सोडून दाखवा. ज्यांना कळलंय त्यांचं चांगलं आहे, आकलन शक्ती चांगली आहे, ग्रास्पिंग चांगलं आहे. तुम्हाला ह्या लेवल पर्यंत पोहोचायचंय सीईटीला जर चांगले मार्क घ्यायचे असतील तर. लक्षात येते? प्रत्येक प्रश्न जसे आपल्याला युट्यूबर्स किंवा आमच्यासारखे शिक्षक जर प्रत्येक गोष्ट तुम्हाला कागदावर सोडून दाखवत असतील आणि तुम्हाला सांगत असतील की पेपरला पण तुम्हाला असंच करायचंय, तुम्ही भ्रमात आहात. पेपर कव्हर होत नाही. बहुतांशी लोक जे तुम्हाला सध्या शिकवतायत ते सीईटीचा स्वतः अनुभव असणार ना, शिकवायचा अनुभव असेलही त्यांना. पण सीईटी पेपर फेस करत असताना जो काही ज्याच्यातून जावं लागतं ना, ज्या ट्रॉमातून, त्यावेळेस आपल्याला हा वेळ पुरत नाही. त्यामुळे ह्या स्किल पर्यंत तुम्हाला तुमचं स्किल वाढवावं लागणार आहे. तुम्ही जर असा प्रश्न सोडवला, तुम्ही आधी लिहिलं NA इज इक्वल टू V प्लस मायनस PO डिवायडेड बाय, चांगला पोरगा आहे, हुशार विद्यार्थी आहे, त्याला हे सगळं जमणारच, तरच हा प्रश्न सोडू शकतो. नाही ऑर्डिनरी विद्यार्थी तो काय करेल? NA फी प्लस मायनस PO, फी मायनस प्लस PS इंटू N. मग आता पुढे विचार करणार तो स्टेशनरी सोर्स, मग तो म्हणणार इथं 0 येणार. तो काय म्हणणार आता? ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड्स. अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करतोय तो, पण अतिशय बालबोधपणे चाललंय सगळं. हे वेळ खाऊ पद्धती. मुव्हिंग टुवर्ड्स मग काय करायचं? अप्पर साइन वापरायचं. मग तो असं लिहिणार NA इज इक्वल टू V प्लस PO डिवायडेड बाय V इंटू N. बरोबर? मग देअरफॉर NA इज इक्वल टू, मग तो कागदावर फी ची व्हॅल्यू लिहिणार V प्लस काय करणार? वेलोसिटी किती आहे? 1/5. काय करणार तो? V/5 डिवायडेड बाय V इंटू N. चला पुढची स्टेप तो लिहिणार NA इज इक्वल टू, तिरकस गुणाकार करणार 5V प्लस V बाय V डिवायडेड बाय V. नाही तर 5 लिहिल तो. हुशार आहे तो, तुलाच त्या चुका नाही करणार बेसिक. ठीक आहे. देअरफॉर NA इज इक्वल टू काय होणार? 6V बाय 5V. बरोबर आहे का? 6V 5V प्लस V किती झालं? 6V. आणि हा 5 खाली आला 5V इंटू N. PV कॅन्सल. देअरफॉर NA इज इक्वल टू 6N बाय 5. आता आपल्याला त्याला हे कळणार, आपल्याला पर्सेंटेज चेंज विचार. हुशार आहे तो, फक्त एक सामान्य पद्धतीने विचार करतोय. मग तो याला 100 ने गुणणार, हा N इकडे लिहिणार, म्हणजे NA हा अपीअरंट चेंज आहे. कशामध्ये? N मध्ये झालेला. पर्सेंटेज मध्ये काढायचा म्हणून त्याने 100 ला गुणलं दोन्ही बाजूला. मग इकडे पण 100 ने गुणलं. मग 5 1 5, 20 पंचे 100,
20 120, त्याला कळलं हे उत्तर किती येते 100 साठी 120 येते. मग आपल्याला त्याने हे सोडून झाल्यानंतर 120 आलं. तो हुशार आहे, पहिले 100 झाला किती 120, वाढ किती झाली 20, तो 20% देतोय. मी तुम्हाला खात्री देतो हे प्रश्न मी सोडवलेले नाहीये, मी फक्त क्वेश्चन क्रॉप केलेत आणि इथं टाकले. त्याच्यामुळे असं होऊ शकतं एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकू शकतं, पण उत्तर डायरेक्ट मिळत आहे तर चुकायचं काही कारण येत नाही. आलं लक्षात. पण तुम्ही हे असं सोडवल्यावर किती वेळ लागेल त्याच्यापेक्षा आता तुम्ही माझ्या बरोबर विचार करा. जर तुम्ही आता केलाच तुमचा किती वेळ जातोय बघा. तुम्हाला फक्त काय करायचं, ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड्स. मुव्हिंग टुवर्ड्स म्हणलं की मेंदू घंटा वाजली, काय करायचंय अप्रोचिंग इट, म्हणजे काय वापरायचंय अप्पर साइन वापरायचंय. आणि ऑब्झर्वर कसा आहे मोशन मध्ये. मग तुमच्या मेंदूत काय आलं व्ही प्लस काय करायचंय व्ही प्लस करायचंय. आता पुढे काय आहे विथ द वेलोसिटी 1/5 म्हणजे v/5. जर लक्ष असेल तर डोळ्यासमोर तयार झालं v प्लस v/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तेच करतोय आपण. 5v फी किती झालं 6v/5. काय तयार झालं 6v/5. स्टेशनरी सोर्स कोण आहे स्टेशनरी सोर्स म्हणजे खाली कोण आहे फी, तो वरचा व्ही खालचा व्ही कॅन्सल. किती आला आता 6/5. आणि पर्सेंटेज चेंज करायचं गुणिले 100. किती सोपं आहे 5 100 नजरेनं दिसतं आपल्याला. इथं किती आलं 20, 20 120, 120 आलं म्हणजे 100 मध्ये झालेली वाढ किती 20. संपलं उत्तर. काय कागदावर लिहावं लागलं, आणि कागदावर नाही लिहावं लागलं, मेंदूत प्रश्न सुटला, डोळ्यासमोर प्रश्न सुटला तर उत्तर येईल. सर आम्ही कुठेतरी पाहिले बरं का असा प्रश्न सोडवताना. सुपर 30 पाहिलंय का तुम्ही. जो सुपर 30 जर पिक्चर पाहिला ते पोर असं दाखवले असं मेंदूत त्यांचं चालू असतात. मेंदूत चालेल म्हणून ते असं दाखवलेलं आहे त्यांनी बघ हे करून. मग सर सुपर 30चं बघून तुम्ही सांगायला लागलाय का आम्हाला. सुपर 30 आत्ता आला, मी सीईटी 2007 साली लिहिलेली, त्यावेळेस शिकलेल्या गोष्टी आहेत. आलं लक्षात. तर कुठल्याही परीक्षेला तिथपर्यंत आपली स्वतःची क्षमता वाढवावी लागते. क्षमता न वाढवता हाऊ टू गेट 100% आहे तसलं होत नाही. आपली क्षमता तिथपर्यंत न्यावीच लागते. लक्षात येते. चला पुढे. द पिच ऑफ द फिसल, द पिच ऑफ द फिसल. आता एक लक्षात ठेवा, फिसल ऑफ द इंजिन हा झाला मुव्हिंग सोर्स. काय झाला मुव्हिंग सोर्स. appears to drop किती 5/6 ऑफ द ओरिजिनल. 5/6 ऑफ द ओरिजिनल. आता ह्याचा अनालिसिस करता आलं पाहिजे. थोडक्यात काय सांगितले आपल्याला, मी मगाशी शिकवायला चालू केलं त्याच वेळेस सांगितलं होतं. Na/n किती दिले 5/6. Na/n इज इक्वल टू 5/6. सकस काय बरं बघा ना तुम्ही. हा जो पिच ऑफ द फिसल ऑफ इंजिन appears म्हणजे apparent फ्रिक्वेन्सी. ड्रॉप टू, ड्रॉप बाय नाही म्हणलं. ड्रॉप बाय म्हणलं असतं तर एकातून तेवढं वजा करावं लागलं असतं. इट इज ड्रॉप्ड टू, एवढी होती एवढी झाली नाही. काय नाही का तुम्ही जर सुपर 3 इडियट बघितला असेल तर बघा, तर तो तिघ जातात घरी, त्या फरांच्या घरी जातात आणि फरांचे वडील त्या आमिर खानला सांगत असतात की तू आमच्या पोराच्या आयुष्यातून जरा थोडस दुर्लक्ष कर, त्याला असं होतंय, मला मी एसी अफोर्ड करू शकत नव्हतो, मी एकच एसी घेतला, त्याच्याच खोलीत लावला वगैरे वगैरे वगैरे. आणि आपलं ते आमिर खान इकडे तिकडे बघत असतो, अचानक त्याला ते फोटो काढलेले दिसतात. लक्षात. ते फोटो काढताना बघितलं की तो तिकडून म्हणतो अरे फोटो कोणी काढलेत, तिकडून फार त्याला फुलवत असतात गब्बस गब्बस गब्बस. मग बाप म्हणतो बघा ना, त्यावेळेस त्याला काय चाललेलं असतं, ते फोटोग्राफीचा वेळ आलेला असतो आणि त्यावेळेस त्याचे पर्सेंटेज डायरेक्ट याच्यावरून एवढे झाले. मग ते असं म्हणतो 94 वरून 92 झाले असं काहीतरी सांगतो. मग 94 वरून 92 झाले, अप टू डिक्रीज फ्रॉम 94% टू 92%. त्यांनी असं म्हणलं का डिक्रीज बाय 2%. अरे त्याचे मार्क त्यावेळेस 2% कमी झाले. 94% 2% कमी झाले. मग 2% कमी झाले, आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. मग त्यांनी मग रँचोनी काय करायला पाहिजे होतं, आधी 94 होते, 2% कमी झाले, 94 वजा 2 अरे 92% झाले. तर त्याच्या वडिलांनी त्याला कन्फ्युजनच नाही ठेवलं, 94 होते 92 झाले. तुझा तू काय विचार करू नको. सेम तसंच आहे. ड्रॉप द बाय और ड्रॉप द टू. रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या क्वेश्चन मध्ये पण असं येतं डिके. लक्षात येत आहे का. सो इथे ड्रॉप द टू किती 5/6. मग आपण इथं डायरेक्ट येणार 5/6 ऑफ द n. असंही आपल्याला रेशोचीच गरज पडणार आहे. सो Na/n किती आलं 5/6. हे मी तुम्हाला सांगत होतो. सो एवढं वाक्य वाचल्यानंतर हे कळलं पाहिजे. पुढे आता फेनिट पासेस म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशनचा चान्स तयार झाला. कशाचा क्रॉस मल्टिप्लिकेशनचा. फेनिट पासेस
अ स्टेशनरी ऑब्झर्वर. अ स्टेशनरी ऑब्झर्वर. फेनिट पासेस. फेनिट पासेस म्हणजे आता दूर चाललाय, दूर चालायला चालू झाला आणि त्यावेळेस अशी गोष्ट होती. बरोबर आहे का? पासिंग टू म्हणजे जवळ येतोय असं म्हटलेलं नाही. पासेस म्हणजे दूर चाललाय, शब्द लक्षात घ्या. निघून चाललाय म्हणजे मुव्हिंग अवे. काय? मुव्हिंग अवे. कोणापासून? स्टेशनरी ऑब्झर्वर. कोणापासून? स्टेशनरी. लक्षात येतोय? आणि कॉमन सेन्स आहे, ह्याच्यावरून पण समजून घ्यायचं. आवाज कमी व्हायला लागलाय म्हणजे ते काय व्हायला लागलंय, आता दूर जायला लागले. कळलं? जर तुम्हाला प्रश्न समजायला अडचण आली, मुव्हिंग टुवर्ड्स आहे का मुव्हिंग अवे, तर ऍपरंट फ्रिक्वेन्सीवर लक्ष ठेवायचं. आवाज वाढतोय का कमी होतोय? ड्रॉप्ड टू. कळतंय? आवाज कमी होतोय म्हणजे मुव्हिंग अवे. पण कोणापासून? स्टेशनरी ऑब्झर्वर. आता तुमच्या मेंदूचं काम चालू झालं. ऑब्झर्वर कुठे असतो? न्यूमरेटर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. तो कसा आहे? स्टेशनरी. म्हणजे वर कोण आलं? 5. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं 6v. सरले पुढे गेला तुम्ही. 5/6 इज इक्वल टू इकडे किती शिल्लक राहिला? फी. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय झालं? 6v. आर यू गेटिंग द पॉइंट? आता छेदस्थानी काय आहे? पासेस म्हणजे अवे. काय होणार आहे? अवे. मग आता अवे म्हणल्यानंतर कुठलं साइन वापरायचं? अप्पर साइन का लोअर साइन? लोअर साइन. मग डिनोमिनेटरला दोन साइन आहेत, मायनस आणि प्लस. मायनस आणि प्लस, त्याचं लोअर साइन वापरायचं. म्हणजे कोणतं साइन वापरायचं? प्लस. म्हणजे फी प्लस फी प्लस फीएस. फी प्लस फीएस. आता नीट लक्ष द्या. इकडे कोण आहे? 5. 5v प्लस 5s. 5v प्लस 5s. कळतंय? एवढं तरी कागदावर लिहितो. 5v प्लस 5vs. आणि इकडे कोण आले तुमचं? 6v. किती आले? 6v. मग 5v इकडे वजा गेले, किती झालं? 1v. किती झालं? 1v. म्हणजे नुसता v शिल्लक राहिला. सो 5vs इज इक्वल टू फी. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्न कोणाबद्दल विचारलाय? पीएस. प्रश्न स्पीड ऑफ द इंजिन. मग हे 5 इकडे बघायला येते, हे 5 इकडे बघायला येते. फी किती दिलाय? 340. 350. कॅल्क्युलेशनला पण झंझट नाही ठेवलं. 340 च्या ऐवजी किती घेतलंय? 350. 350 भागिले 5 70 उत्तर येतंय बघा. काय उत्तर? 70. किती स्टेप लिहिले आपण? सर नाही कळलं. ठीक आहे, चला आता मी दूध नाही सोडू, कागदात सोडू. ठीक आहे. पहिलं प्रश्न वाचल्या वाचल्या तुमच्या लक्षात आलं आपल्याला काय दिलंय? Na/n किती दिलाय? 5/6. पहिला मुद्दा बाजूला. ठीक आहे. आता फॉर्म्युला ठरवावा लागेल. मग तुम्ही काय करता? मूळ फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर आला. Na इज इक्वल टू v प्लस मायनस po डिवायडेड बाय p मायनस प्लस ps इंटू n. समजलं इथपर्यंत? आता आपण काय करणार? pitch of the whistle of engine appears to एवढं फिनिट appears stationary observer. ऑब्झर्वर स्टेशनरी. मग आपल्या लक्षात आलं Na इज इक्वल टू वर कोण आला? फी. समजलं? डिवायडेड बाय. आता पासेस दूर चाललेला आहे, मुव्हिंग अवे. मग काय करायचं? लोअर साइन वापरायचं. मग ह्या दोघांच्यातलं लोअर साइन कोण? प्लस. कोण आलं? पी प्लस पीएस इंटू एन. हा एन इकडे गुणिले इकडे आला भागिले. काय करता तुम्ही? Na/n इज इक्वल टू v अपॉन p प्लस ps. चला Na अपॉन Na किती दिलाय तुम्हाला? 5/6 इज इक्वल टू फी बाय फी प्लस फी बाय फी प्लस ps. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किती आलं? 5v प्लस 5vs इज इक्वल टू 6v. किती आलं? 6v. हा 5v पलीकडे गेला. 6v मायनस 5v. एवढं तरी तोंडी सोडू शकतो. 5vs इज इक्वल टू फी. प्रश्न कोणाबद्दल आहे? ps. देयरफॉर ps इज इक्वल टू फी बाय 5. देयरफॉर ps इज इक्वल टू फी ची व्हॅल्यू किती दिली प्रश्नामध्ये? 350. 350 डिवायडेड बाय 5. 5 7. किती आलं? 70. देयरफॉर ps इज इक्वल टू 70 मीटर पर सेकंड. कोणाला दाखवायचं? आम्ही एवढं भारी सोडवले. आपल्याला फक्त क्लिक करायचंय. तो पण कोण बघणार नाही, तुमचं तुम्हीच केलेला असणार. कळतंय? सो हा प्रश्न असा सोडवण्यापेक्षा आपण तुमच्या मेंदूला ट्रेन करूया परत एकदा. सांगा. ड्रॉप्ड टू 5/6. मग तुमच्या नजरेसमोर काय आलं बघा. माझ्या बरोबर विचार करा. Na हा n इकडे आणलाय आपण. सो Na/n. आता इज इक्वल टू चा पुढचा फॉर्म्युला. pitch of the whistle of engine appears to drop 5/6 of the original value when it passes to stationary observer. मग वरच्या पोर्शन मध्ये कोण असतो? ऑब्झर्वर असतो.
तो कसा आहे स्टेशनरी, म्हणजे वर कोण शिल्लक राहिला फी. आलं लक्षात. आतापर्यंतच्या सरावानंतर मी जे सांगितलं त्यानंतर लक्षात आलं अशा उदाहरणात शक्यतो काय करावं लागतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो डोक्यात क्लिअर करून ठेवा. इकडे तिरकस गुणाकार होऊन किती होणार आहे 6v डिवायडेड बाय. आता खाली मुव्हिंग अवे, मुव्हिंग अवे म्हणजे खाली काय करायचंय लोअर साईन वापरायचंय. खालच्या साईनचा क्रम कसा असतो मायनस प्लस. कसा आहे मायनस प्लस म्हणजे v प्लस vs, v प्लस vs. आता डोळ्यासमोर आणा. इकडे काय 5/6, इकडे कोण आहे फी आणि इकडे कोण आहे v प्लस vs. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6v क्रॉस मल्टिप्लिकेशन 5v प्लस 5s, 5v प्लस 5s इज इक्वल टू 6v. 5v इकडे आले 6v मायनस 5v किती राहिलं v इज इक्वल टू 5vs. प्रश्न कोणाबद्दल आहे vs. 5 इकडे भागिले आले v/5. फी किती आहे 350 भागिले 5 किती आलं 70. तर गरज आहे का कशाची समजलंय. ठीक. चला प्रश्न काय सांगतोय बघा. When the observer moves towards, when observer moves toward, ठीक आहे, approaching upper sign v minus few, v minus नाही प्लस मायनस प्लस मायनस v प्लस few, ठीक आहे, प्लस v प्लस few. स्टेशनरी सोर्स, स्टेशनरी सोर्स तो भागिले फी. हे मनातली मनात. When observer moves towards म्हणजे अप्पर साइन वापरायचंय. ठीक आहे. मग वर साइन कोण असतात प्लस आणि मायनस. मग वरचं साइन काय प्लस फी प्लस फ्यू. स्टेशनरी सोर्स, स्टेशनरी सोर्स म्हणजे खाली कोण आला फी विथ द वेलोसिटी v1. ऑब्झर्व्हरची वेलोसिटी त्यांनी v1 दिली. काय दिलेली v1. आता v0 कामाला येणार नाही. कोण v1. द apparent frequency of the immediate note is f1. apparent frequency is f1. f1 is equal to p plus v1 by phi equals to f. When the observer moves away from the source. आता ऑब्झर्वर दूर चालला. कुठला साइन वापरावं लागेल खालचं म्हणजे v मायनस किती वेलोसिटीने विथ द वेलोसिटी अगेन v1. v1 एवढ्या वेगाने तो आता दूर चाललाय. काय होणार v मायनस v1, v मायनस v1 अगेन हा v चे म्हणजे रेशो काढायला लागला तर v कॅन्सल होईल. द apparent frequency is f2. apparent frequency is f2. v is the velocity of sound in air. f1 by f2 is 2. तर v by v1 चा रेशो किती v by v1 चा रेशो किती. ठीक आहे. दोघांचा भागाकार केला f कॅन्सल v कॅन्सल. हे दोघं किती आहे किती आहे 2. सो 2 is equal to v plus v1 divided by v minus v1. आपल्याला प्रश्न काय विचारलाय v by v1 कशाचा रेशो v by v1 चा रेशो. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2v minus 2v1 v plus v1. समजते इथपर्यंत. एका बाजूला v तयार करायचा आणि एका बाजूला v1 आणि नंतर v1 भागायला आणायचा. मग हा v इकडे आणला 2v minus v किती शिल्लक राहिला v. हा पलीकडे गेला किती तयार झालं 3v1. किती तयार झालं 3v1. सो v by v1 इज इक्वल टू 3. किती उत्तर येते 3. कागद अधिक मन असं दोघांचा वापर करून आपण हे सोडवले. आता पूर्ण कागद वापरूया अशा पोरांच्यासाठी की ज्यांना हे मी काय बोललो ते लक्षात आलेलं नाही. या उदाहरणामध्ये दोन केसेस दिलेत. एकदा ऑब्झर्वर मुव्हिंग टुवर्ड आणि एकदा ऑब्झर्वर मुव्हिंग अवे. ठीक आहे. ज्यावेळेस पहिल्या केसमध्ये ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड्स स्टेशनरी सोर्स. विद्यार्थी 100% हुशार आहे त्यामुळे त्याला हा फॉर्म्युला येतोय. आता कल्पना करा पेपरच्या 10-12 दिवस आधी त्याने फॉर्म्युला वापरलेला नाही. आज लेक्चर झालं, आज फक्त त्याने कागदावर लिहून घेतलाय. कुठली टॅक्टिक्स तुम्हाला पेपरच्या वेळेस तो फॉर्म्युला आठवून देईल. एकदाही मध्ये रिवाइज नाही करायचं काही नाही. बरं मी म्हणतो तुम्ही त्याच्यावर एकदाही गणित सोडवलेलं नाही, फक्त फॉर्म्युले पाठ करून चालेल. मी एवढा हुशार आहे की मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरून मला जमतो, फक्त मला फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग पेपरच्या आदल्या दिवशी फॉर्म्युला नाही वाचल्यावर जमणार आहे का. आणि मुळातच डायरेक्ट पेपरच्या आदल्या दिवशी फॉर्म्युला वाचून ते जमत नाही. सराव केलेला पाहिजे, तो फॉर्म्युला प्रत्यक्ष वापरलेला पाहिजे. नीट लक्ष द्या. एन ए सर्वसामान्य विद्यार्थी एन ए इज इक्वल टू फी प्लस मायनस पीओ डिवायडेड बाय फी
मायनस प्लस PS इंटू n. समजलं इथपर्यंत? चला, मूव्स टुवर्ड स्टेशनरी सोर्स. लगेच त्याला कळलं इथं किती आहे 0, मग तो खाली फक्त काय लिहिणार फी. आणि मूव्स टुवर्ड्स, चांगला विद्यार्थी त्याला लगेच कळतं मूव्स टुवर्ड्स म्हणजे अप्रोचिंग. हे कळलं तरच त्याला चिन्ह पण कळणार आहे. ठीक आहे, मग अप्रोचिंग म्हटल्यानंतर अप्पर साइड काय येणार NA इज इक्वल टू काय काय V प्लस, पण ऑब्झर्वरची व्हेलॉसिटी त्यांनी काय दिली V1, इथं काय दिलाय फी. यांच्या जागा पण काय वापरलंय समजा आपण गृहीत धरूया F, तो कॅन्सलच होणार आहे त्यामुळे तो दिलेला नाही. आणि इकडची फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे F1, काय दिली F1. ही झाली पहिली केस. त्याच्या दृष्टीने हे इक्वेशन नंबर 1. आता दुसरं F2, ऍपरंट फ्रिक्वेन्सी किती F2. आता मूव्हिंग अवे, आता काय मूव्हिंग अवे, मग मूव्हिंग अवे लोअर साइन वापरणार. तो काय करणार मग फी मायनस जातानाचा वेग किती आहे V2, बरोबर. खाली ऑब्झर्वर परत स्टेशनरी म्हणजे कोण आलं फी F. इक्वेशन नंबर 2. मग त्याला लक्षात येणार F1/F2 दिले म्हणजे आपल्याला 1 आणि 2 चा भागाकार करायचा आहे. आणि हा निव्वळ मूर्खपणा झाला, डिवाइड इक्वेशन 1/2 मनातली मनात. सो F1/F2 इज इक्वल टू फी प्लस F1 डिवायडेड बाय फी. इकडे फी मायनस F2 डिवायडेड बाय फी. F कॅन्सल. ठीक आहे, हा रेशो त्यांनी दिलेला आहे किती 2. इकडे किती आलं 2. फी प्लस F1 डिवायडेड बाय फी इंटू फी बाय F1 मायनस F2. V कॅन्सल. काय शिल्लक राहिलं इकडे 2 इज इक्वल टू फी प्लस F1 डिवायडेड बाय फी मायनस F2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय होणार 2V मायनस 2V2 इज इक्वल टू V प्लस F1. समजलं? सो काय होईल पहा, हा V इकडे आला वजा झाला, शिल्लक राहिलं हे पलीकडे गेलं, किती झालं 3V1. आपल्याला रेशो कशाचा विचारलाय V/V1 इज इक्वल टू. ठीक आहे, आता एकदा मनातली मनात ट्राय करायचं. नको तुमचं तुम्ही सोडवा मनातली मनात. नाही जमलं तर ह्या स्टेप पर्यंत तरी पोहोचला पाहिजे तुम्ही. मनातली मनात सोडून या स्टेप पर्यंत सोडवताना पाहिजे. F1 पहिल्यांदा कोण काढताय F1 मूव्हिंग टुवर्ड्स म्हणजे अप्पर साइड फी प्लस FO, फी प्लस FO, पण FO च्या जागा काय घ्यावं लागले F1. सो V प्लस F1/F इंटू F. फी प्लस F1/F इंटू F. आता मूव्हिंग अवे इकडे कोण आलं F2. मूव्हिंग अवे फी मायनस F2 नाही काय F1, फी मायनस F1 डिवायडेड बाय V. फी V कॅन्सल झाला, लक्षात येते F कॅन्सल झाला. F1/F2 किती आला 2. मग डायरेक्ट स्टेप कुठली लिहायची 2. वर कोण फी प्लस F1 आणि खाली फी मायनस F1. तुमचं उत्तर डायरेक्ट इथून चालू होतं आणि इथून पुढचं कागद लिहा. मग तुम्ही लक्षात येते ती पण एकच स्टेप लिहावी लागेल. एवढी एकच स्टेप ही डोळ्यासमोर आली की पुढचं आपोआप कळते. लक्षात येते? ठीक आहे, त्याचं उत्तर किती आले बाळांनो आपलं 3. चला पुढचा क्वेश्चन काय आहे. The observer is moving with the velocity VO. Observer is moving with the velocity VO towards upper side. आता एवढी गणितं सुटवली की सोडवायला झालेत आपली 5-6 गणितं, तरी लक्षात आलं असेल F प्लस FO. बरोबर आहे ना. मूव्हिंग टुवर्ड्स म्हणजे अप्पर साइड. स्टेशनरी सोर्स डिवायडेड बाय V. मनातली मनातच आहे F प्लस FO डिवायडेड बाय F of the sound and then after crossing moves from the source with the velocity VO. आता क्रॉस केल्यानंतर पुढे चाललाय त्यावेळेस काय होणार F minus FO by F. Assume that medium through which the sound travels is at rest berth. If V is the velocity, N is the frequency emitted by the source, difference between apparent frequencies heard by the observer. Difference between the apparent frequencies heard by the observer. So fine. दोन apparent frequencies काढायच्या, त्या दोघांच्यातला फरक काढायचा. दोन apparent frequency काढायच्या, दोघांच्यातला फरक काढायचा आहे. N कॉमन आहे त्यामुळे N कॉमन निघणारच आहे. दोघांच्यातला फी कॉमन निघणार आहे.
एन बाय व्ही कॉमनच निघणार आहे. सर आम्हाला काहीच कळलं नाही. 100% एन बाय व्ही कॉमन निघणार आहे. फरक काढायचा ना तुम्हाला, काय काढायचा आहे फरक. तर त्या फरकामध्ये एन आणि व्ही राहणार आहे दोघांच्यात. पण आतापर्यंत आपण रेशो काढत आलोय. आतापर्यंत आपण काय काढत आलोय रेशो. इथे फरक विचारलाय. मग आपल्याला काय करायचंय फी प्लस फी ओ मायनस फी प्लस फी ओ मायनस फी मायनस फी ओ. मग हे काय होणार आहे मायनस फी व्ही कॅन्सल मायनस मायनस प्लस. सो वर काय होणार आहे 2VO आणि एन व्ही कॉमन निघणार आहे. ए उत्तर असणार आहे तुमचं. उत्तर काय असणार आहे ए. हँग आहात तुम्ही सोडवतो. कळले? ज्यांना कळलंय त्यांचं चांगलं आहे. नाही कळलं त्यांच्यासाठी लक्ष द्या. लक्ष द्या. ऑब्झर्वर इज मूव्हिंग विथ द व्हेलॉसिटी VO. कसा आहे पहिल्यांदा टुवर्ड्स. काय आठवलं सांगा. आता तेवढा तरी फॉर्म्युला डायरेक्ट लिहू. एन ए ठीक आहे NA1 मूव्हिंग टुवर्ड्स असतानाचा अपरेंट फ्रिक्वेन्सी काय आली फी. मूव्हिंग टुवर्ड्स म्हणजे अप्पर साइन म्हणजे प्लस फी प्लस CO डिवायडेड बाय फी. आणि मूळ फ्रिक्वेन्सी इफ n इज द फ्रिक्वेन्सी इमिटेड बाय द सोर्स म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती झाली n. ठीक आहे. आता पुढे काय अजून दॅट नाही पुढे देन आफ्टर क्रॉसिंग मूव्स अवे त्यावेळेस NA2 त्यावेळेस असणारा अपरेंट फ्रिक्वेन्सी. आता मूव्हिंग अवे साइन कुठलं वापरणार आपण. कुठलं साइन वापरायचं अपर का लोअर साइन. काय होणार मग P मायनस PO बाय फी इंटू n. आपला प्रश्न काय विचारलाय डिफरन्स बिटवीन अपरेंट फ्रिक्वेन्सीज. डिफरन्स काढायचं म्हणजे वजाबाकी. तर वजाबाकी करताना पहिला प्रश्न आला पाहिजे डोक्यात जास्त कोण असेल. अप्रोच करताना फ्रिक्वेन्सी जास्त असते, दूर जाताना कमी असते. मग याच्यापैकी ही फ्रिक्वेन्सी जास्त ही फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे वजाबाकी करताना पहिल्यातून दुसरी फ्रिक्वेन्सी वजा करावी लागेल म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचंय NA1 मायनस NA2 काढायचा आहे. NA1 मायनस NA2 काय होईल सांगा. मग स्टेप बाय स्टेप लिहून दाखवतो. काय होईल P प्लस PO बाय फी इंटू n मायनस P मायनस PO बाय फी इंटू n. आता मी जे सांगत होतो याच्यामध्ये n बाय v याच्यामध्ये सुद्धा n बाय v. सो कॉमन काय निघाला n बाय v. कॉमन कोण निघाला n बाय v. कॉमन काय निघाला n बाय v. कॉमन काय निघाला n बाय v. बरोबर. C आणि D कॅल्क्युलेशन करत असताना ऑप्शन कडे पण लक्ष ठेवायचं. कदाचित पुढचं सोडवाय पण लागत नाही पण इथे लागणारे सोडवाय शेवटचे पहिले दोन ऑप्शन C आणि D उत्तर असू शकत नाही. चला पुढे आता वजाबाकी करायची. चिन्ह बदलतील. चिन्ह बदलल्यावर इथं काय होणार मायनस v. हा प्लस v आणि हा मायनस v कॅन्सल. मग v कॅन्सल झाल्यानंतर शिल्लक कोण राहणार आहे PO आणि हे मायनस मायनस प्लस किती झाले 2VO. किती 2VO. therefore this is answer. समजले. तर मी काय केलं होतं तोंडी सोडवत असताना पहिली अपरेंट फ्रिक्वेन्सी काढली. मूव्हिंग टुवर्ड्स असल्यामुळे लगेच माझ्या डोळ्यासमोर काय आलं अप्पर साइन वापरायचं फी प्लस PO डिवायडेड बाय सोर्स कसा आहे स्टेशनरी खाली कोण आलं फी इंटू n. मग त्यांनी सांगितलं मूव्हिंग अवे त्यामुळे दुसरा फॉर्म्युला पण लगेच मी तयार केला. तो काय आला फी मायनस PO डिवायडेड बाय फी इंटू n. आतापर्यंतच्या उदाहरणात आपण काय काढत आलो रेशो. मगाच्या उदाहरणात पण बघा लगेच आपण पलीकडचा FF कॅन्सल केला. इथं ते म्हणतायत डिफरन्सेस म्हणजे लगेच लक्षात आला अरे वजाबाकी करायची. मग वजाबाकी करताना कॉमन पोर्शन निघतो. मग मी मनात विचार केला वजाबाकी करायची म्हणजे मोठं कोण आहे तर मोठं कोण आहे पहिली फ्रिक्वेन्सी कारण ती कोण आहे मूव्हिंग टुवर्ड्स. दुसरी कशी आहे मूव्हिंग अवे. लक्षात येते. मग पहिल्या फ्रिक्वेन्सीतून दुसरी फ्रिक्वेन्सी वजा करायची. मग वजाबाकी करत असताना दोघांच्या मध्ये कॉमन पोर्शन कोण आहे n बाय v. तर n बाय v कॉमन निघाला n बाय v इथे v बाय n इथे v बाय n. हे ऑप्शन दोन कट झाले. आता राहिला प्रश्न कॉमन निघले वर काय शिल्लक राहिलं फी प्लस PO. आता मध्ये कोण मायनस फी मायनस PO पण मध्ये चिन्ह कशाचं आहे वजा मायनस. सो मायनस फी आणि हा v कॅन्सल झाला. शिल्लक कोण राहिलं मायनस PO पण बाहेर चिन्ह कोण आहे मायनस 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 प्लस PO 2VO.
सो 2 व्ही आणि n बाय व्ही आपण ऑलरेडी कॉमन काढले होतो, म्हणून मी डायरेक्ट ऑप्शन काय लिहिलं होतं, उत्तर ए लिहिलेलं होतं. समजतंय का? काही शंका? ठीक आहे, चला पुढे. An observer moves towards stationary source. चला परत, observer moves towards stationary source. काय आठवलं मला ते मला, p plus v divided by v with the velocity 1/5. Repeat question. With the velocity 1/5 म्हणजे काय झालं, p plus v by 5, p plus v by 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 5v 6v by v. The percentage increase 100 ने गुणलो, 100 ने गुणलो, आलं लक्षात? तो किती येणार आहे, 6 खाली किती 5 मल्टिप्लाइड बाय 100. सोडवलं ना मगाशी आपण 120%. उत्तर काय येणार आहे, ए. समजलं? ठीक. आता वेगळं आलं काहीतरी, आता वेगळं आलेलं आहे काहीतरी. ठीक आहे, इक्वेशन ऑफ वेव्ह मोशन. आता खरं तर जुन्या सिलेबस मध्ये हा टॉपिक होतात, बघा ते आताही 11वीला आहेच हा टॉपिक. जनरल इक्वेशन असतं कुठल्याही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. कोणाचं? सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह जर असेल तर तिचं इक्वेशन काय असतं, y इज इक्वल टू a sin 2π इंटू ब्रॅकेट t बाय t मायनस x बाय लॅम्बडा. लक्ष द्या, काही गोष्टी आता मी तुम्हाला सांगतोय. आम्ही अभ्यास करत असताना मी हा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवायचो, कारण आमच्या वेळेस तो जनरल फॉर्म्युला होता आणि तो आम्ही लक्षात ठेवायचो. पण जनरली सगळे मुलं हे फॉर्म्युला लक्षात ठेवत असताना मी याच्या ऐवजी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचो. कोणता? तो कसा येतो ते पण सांगतो. 2 पायने आत गुणायचं, 2 पायने आत गुणायचं. काय होईल सांगा, y इज इक्वल टू a sin 2 पायने आत गुणलं 2π t बाय t, आणि आत पण गुणावं लागेल मायनस 2π x बाय लॅम्बडा, 2π x बाय लॅम्बडा. मग याला मी म्हणायचो ओमेगा, याला काय म्हणायचो, ओमेगा. सो y इज इक्वल टू a sin ओमेगा t, a sin ओमेगा t मायनस kx. त्याच्यातून अजून 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगतोय ज्या एखादा प्रश्न सोडवताना तुम्हाला मदत करतील. कसं असतं, ज्यावेळेस वेव्ह तयार होते त्यावेळेस फेज डिफरन्स तयार होतो. काय डिफरन्स तयार होतो? फेज डिफरन्स. म्हणजे वेव्ह पहिल्यांदा ह्या मीडियमवर पोहोचते, मीडियमच्या ह्या पार्टिकलला पुढे सरकत जाते, अशी पुढे सरकत वगैरे जाते. आलं लक्षात? आता कल्पना करूया, या पार्टिकलला पोहोचली, या पार्टिकलला पोहोचली. थोडस 12वीच्या मुलांना ज्यांना ऑसिलेशन चॅप्टर झालाय, ज्यांना हे माहितीये प्रोजेक्शन ऑफ द यूसीएम परफॉर्म्स लिनियर एसएचएम, त्यांना कळेल की इथून इथपर्यंत गेलं 90 डिग्री, इथून 180 डिग्री, इथे 270 आणि इथं किती 2π. लक्षात येते? मग दोन पार्टिकल की ज्यांचा फेज डिफरन्स किती आहे 2π रेडियन आहे, ज्यांचा फेज डिफरन्स किती आहे 2π रेडियन आहे, तिथे पाथ डिफरन्स लॅम्बडा येतो. डेफिनेशनच आहे, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल which differ in phase by 2π radian or which are in the same state of vibration. The distance between two successive particles which are in the same state of vibration, that is differ in phase by 2π radian. म्हणजे 2π जर असेल तर फेज पाथ लेंथ किती असतो, 2π फेज डिफरन्स असेल तर किती असतो लॅम्बडा. मग इन जनरल कुठल्याही पॉइंटला जर विचारलं तर कुठल्याही पॉइंटला असणारा फेज डिफरन्स डेल्टा आणि कुठल्याही पॉइंट साठी असणारा पाथ डिफरन्स x. प्रोपोर्शनॅलिटी जर सोडवली आपण तर डेल्टा इज इक्वल टू काय मिळतो तुम्हाला 2πx बाय लॅम्बडा. हा फॉर्म्युला पाठ ठेवा, डेल्टा इज इक्वल टू 2πx बाय लॅम्बडा. सेम तसंच 2π म्हणजे 2π एवढा फेज डिफरन्स ज्यावेळेस कव्हर होतो त्यावेळेस एक ऑसिलेशन पूर्ण झालेलं असतं. मग एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी लागलेला कालावधी t किंवा एक व्हायब्रेशन पूर्ण होण्यासाठी लागलेला कालावधी t. लक्षात येते? दरम्यानच्या काळात एक वेव्ह पूर्ण होते, कालावधी t. ठीक आहे. आता समजा आपल्याला इन जनरल टायमिंग विचारलं असेल, इन जनरल टायमिंग विचारलं असेल, जर फेज डिफरन्स डेल्टा दिलेला असताना, फेज डिफरन्स डेल्टा दिलेला असताना टाइम विचारला तर डायरेक्ट सोडवायचं. डेल्टा इज इक्वल टू 2π t बाय कॅपिटल T. ओमेगा इज इक्वल टू 2π t बाय कॅपिटल T. ते पण आता तुम्हाला अजून एक बदल करून शिकवतो.
सगळ्यांना माहिती याला ओमेगा म्हणतात. सो डेल्टा इज इक्वल टू ओमेगा टी. डेल्टा इज इक्वल टू ओमेगा टी किंवा डेल्टा इज इक्वल टू के एक्स. डेल्टा इज इक्वल टू के एक्स. त्या के ला म्हणतात प्रोपगेशन कॉन्स्टंट. के ला काय म्हणतात? प्रोपगेशन कॉन्स्टंट. लक्षात आलं? सो के ची व्हॅल्यू किती येते? 2 पाय बाय लॅम्बडा. ठीक आहे, आता लक्ष द्या. मूळ प्रश्नाकडे येऊ. हे ऍडिशनल नॉलेज मी तुम्हाला दिलं, प्रश्न सोडवायला उपयोगी पडेल असं. हा फेज डिफरन्स आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. अल्फा फेज डिफरन्स आहे. प्रश्न तुम्हाला याच्या जीवावर सोडवायचा आहे. प्लस पाय बाय 2 म्हणल्यानंतर हे कॉस मध्ये जायला पाहिजे, पण आपल्याला कंपॅरिझन करायचं तर साइन मध्ये. आपल्याला बघूया उत्तर येते का बघूया. मला पण माहिती नाही त्याचं उत्तर काय येते, सोडून तर बघू आपण. इथे बघा मूळ प्रश्न काय दिलाय? y इज इक्वल टू, इथं कोण 6, इथे पण कोण आले साइन. बघा प्रश्न सुटतोय. मी तुम्हाला फॉर्म्युला कशाच्या स्वरूपात लक्षात ठेवायला सांगितलंय? साइनच्या स्वरूपात. आता पुढे इथं कोण आहे? 2 पाय आणि पुढे कोण आहे? टी. 2 पाय टी. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची? वेलोसिटीची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची? वेलोसिटी. मायनस 0.02 पाय एक्स. 0.02 पाय एक्स. ते पाय बाय 2 थोड्या वेळ मी बाजूला ठेवतो. ठीक आहे, उत्तर जर चुकलं तर ते पाय बाय 2 मुळे चुकणार आहे, आणि उत्तर डायरेक्ट सापडलं तर मी नवीन प्रयत्न करत बसणार नाही. मला जे नॉलेज आहे त्याने मी प्रश्न सोडवेल. चुकला तर चुकला. कारण की आपल्याला सध्या तुमच्या वेळेस कितीचा आपल्याला चुकलेलं तर चालतंय, पेपर सोपा निघाला तर ऑलमोस्ट 40 मार्क 160 पर्यंत 100% लिहून जातात. आलं लक्षात? त्यामुळे एकाच क्वेश्चन साठी तेवढा वेळ द्यायला मला वेळ नाही. मी परीक्षेच्या वेळेची थिंकिंग प्रोसेस सांगतोय. ठीक आहे, मग मी आता काय करणार? मला व्ही काढायचा आहे, तर व्ही इज इक्वल टू काय असतो? एन लॅम्बडा. व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. आणि हा मूर्खपणा करत नका बसू की याच्यातून फार सेपरेट एन तयार करायचा, सेपरेट लॅम्बडा तयार करायचा. अजिबात नाही. आता काय करायचं मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. तुम्हाला हे माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय? एन लॅम्बडा. याच्यातून तुम्हाला व्हॅल्यू मिळाली ओमेगाची. याच्यातून व्हॅल्यू कशाची मिळाली? ओमेगा. म्हणजे ओमेगा किती मिळाला तुम्हाला? 2 पाय एन. ओमेगा किती असतो? 2 पाय. तो किती मिळालाय तुम्हाला? 12 पाय. किती मिळालाय? 12 पाय. योगायोगाने आपल्याला एन तोंडी काढता येतो ना एन तोंडी काढायला. ही व्हॅल्यू कशाची कम्पेअर केल्यावर? ओमेगाची. ओमेगा किती मिळाला तुम्हाला? 12 पाय. किती मिळाला? 12 पाय. ओमेगा म्हणजे किती असतं? 2 पाय एन. हे पाय पाय कॅन्सल. बेस 12. आलं लक्षात? सो एन इज इक्वल टू किती मिळाला? 6. किती मिळाला? 6. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू म्हणजे कोणाची व्हॅल्यू? के. बरोबर. के म्हणजे कोण? 2 पाय बाय लॅम्बडा. के म्हणजे कोण? 2 पाय बाय लॅम्बडा. म्हणजे ही व्हॅल्यू आहे 2 पाय बाय लॅम्बडा, दॅट इज इक्वल टू 0.02 पाय. आपल्याला व्हॅल्यू कशाची हवी? लॅम्बडाची हवी. ठीक आहे. पाय पाय कॅन्सल. लॅम्बडा इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 0.02. 2 डिवायडेड बाय 0.02 म्हणजे वर किती आले? 200. खाली किती आले? 2.2 जर बाहेर घेतला किती आलंय? 100. एन किती आलाय? 6. लॅम्बडा किती आला? 100. पण हे आलं सेंटीमीटर पर एक्स इन मीटर. 600 उत्तर आहे का बघा? 600 मीटर पर सेकंड. बस संपलं. मी त्या पाय बाय 2 च्याकडे लक्ष देणार नाही. मी जर त्या पाय बाय 2 कडे लक्ष देऊन मी जर असे स्वतःच्या मनात शंका निर्माण केली असते, मला हा प्रश्न येत नाही, तर मी विनाकारण अडकून पडलो असतो तिथं. मी लगेच डिसिजन काय घेतला? मी थोडा वेळ पाय बाय 2 ला निग्लेक्ट करतो. मला जसा प्रश्न सोडवता येतो तसा मी सोडवतो. जर उत्तर आलं तर मी ते फायनल करणार. मी त्या पाय बाय 2 साठी वेळ खर्च करणार नाही. लक्षात येते मला काय सांगायचं ते? समजलं? सो हा प्रश्न सोडवताना परीक्षेला जाताना तुम्हाला काय घेऊन जायचंय? तुम्हाला हा फॉर्म्युला घेऊन जायचा आहे. कुठला? मी काय काय सांगितलं बघा ह्या निमित्ताने. ज्याला खरंच मार्क पाडायचं इंटेन्शन आहे, जो खरंच सिन्सिअरली अभ्यास करतोय, त्याने लक्षपूर्वक हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. y इज इक्वल टू a sin 2 पाय इंटू ब्रॅकेट t बाय t मायनस x बाय लॅम्बडा. आलं लक्षात? तुम्ही हा फॉर्म्युला असाही लक्षात ठेवू शकता. 1/t म्हणजे n. 1/t म्हणजे n म्हणजे nt मायनस x बाय लॅम्बडा. आणि मी आता जो डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो तो लक्षात ठेवा. अशा प्रकारची गणित मी जो फॉर्म्युला दिलाय शक्यतो त्या स्वरूपातच प्रश्न विचारले जातात. y इज इक्वल टू a sin ओमेगा t मायनस k. a sin ओमेगा t मायनस k. समजलेलं आहे? आता तुम्हाला प्रश्न पडेल ओमेगा म्हणजे काय? तर ते सोपं आहे. 2 पाय बाय टी. आणि के म्हणजे
प्रोपोगेशन कॉन्स्टंट 2 पाय बाय लॅम्बडा, 2 पाय बाय लॅम्बडा. लक्षात येते. आता एक गंमत म्हणून एक काय म्हणतात रेडीमेड फॉर्म्युला तयार करून ठेवू. बघा आपल्याला v इज इक्वल टू काय काढायचंय n लॅम्बडा. नीट लक्ष द्या. n ची व्हॅल्यू कशावरून मिळते आपल्याला? ओमेगा वरून मिळते. मग काय होणार ती? ओमेगा बाय 2 पाय, ओमेगा बाय 2 पाय. बघा गंमत आता ओमेगा बाय 2 पाय, ओमेगा बाय कळतंय का? अरे ओमेगा इज इक्वल टू किती? 2 पाय आहे. मग n इज इक्वल टू काय होणार? 2 पाय ओमेगा बाय 2 पाय. समजलं? आता इकडे लॅम्बडा कशावरून मिळवतो आपण? प्रोपगेशन कॉन्स्टंट. मग लॅम्बडा इज इक्वल टू k इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा. मी काय सांगतोय बघा. मग आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू काय मिळालं? 2 पाय बाय k. काय मिळालं? 2 पाय बाय k. मग लॅम्बडाच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू ठेवली 2 पाय बाय k. 2 पाय कॅन्सल. काय मिळालं बरं तुम्हाला? phi इज इक्वल टू ओमेगा बाय k. phi इज इक्वल टू शांततेच्या काळात केलेला संघर्ष आपल्याला आपला वेळ कसा वाचवतो बघा. आता मी हे गणित सोडवलं, मी n सेपरेट काढला, मी सेपरेट लॅम्बडा काढला आणि मग 600 काढलं. आता मी काय करेल? मला ह्या निमित्ताने एक फॉर्म्युला सापडला. phi इज इक्वल टू काय? ओमेगा बाय k. phi इज इक्वल टू मी नेक्स्ट टाइम असा प्रश्न आला, मी पहिलं कम्पेअर करणार a sin ओमेगा t मायनस kx. मग मला काय काढायला सांगितलंय? phi. मग phi इज इक्वल टू वर कोण असतो? ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू किती? 12 पाय. ओमेगाची व्हॅल्यू 12 पाय. नंतर खाली कोण? k. k ची व्हॅल्यू कोण? 0.02 पाय. 0.02 पाय. संपलं. पाय कॅन्सल. 2 जर बाहेर गेलो. 1200 भागिले 2 600. मी सेपरेट सुद्धा सोडवत बसणार नाही. म्हणजे ह्या निमित्ताने मी एक नवीन फॉर्म्युला स्वतःसाठी शोधून ठेवला. phi इज इक्वल टू काय करायचं? phi इज इक्वल टू काय करायचं? ओमेगा बाय k करायचं. कळलं? सो म्हणून अभ्यास करत असताना असं थोडं टॅक्टिकली अभ्यास करायचा. ज्यांना मी म्हणतो ना जाऊ द्या एक्स्ट्रा नको रेकॉर्डिंगचं ते. सो काय लक्षात ठेवायचंय? y इज इक्वल टू a sin 2 पाय इंटू ब्रॅकेट t बाय t मायनस x बाय लॅम्बडा. 12वीच्या साऊंड चॅप्टर मध्ये अजून आपल्याला याच्यावरचे प्रश्न सापडणार आहेत. ठीक आहे. y इज इक्वल टू a sin इंटू ब्रॅकेट ओमेगा t मायनस kx. ओमेगा t मायनस kx. बरं, सापडलेले फॉर्म्युले नंतर घेऊ. त्याच्यापूर्वी अजून काय सांगितलं तुम्हाला मी? ओमेगा सोपा आहे 2 पाय बाय t. k चा फॉर्म्युला काय सांगितला मी तुम्हाला? 2 पाय बाय लॅम्बडा. सापडलेला फॉर्म्युला phi इज इक्वल टू काय सोडवला? ओमेगा बाय k. phi इज इक्वल टू ओमेगा बाय k. हा एक्स्ट्रा फॉर्म्युला पाठ करायचा. अजून 2 सांगितले तुम्हाला मी. डेल्टा इज इक्वल टू 2 पाय x बाय लॅम्बडा. डेल्टा इज इक्वल टू 2 पाय x बाय लॅम्बडा. अजून एक डेल्टा इज इक्वल टू 2 पाय t बाय t. 2 पाय t बाय t. लक्षात येतंय? काही शंका? ठीक आहे. एवढं मटेरियल तुम्ही एक्स्ट्रा त्या प्रश्नांच्या निमित्ताने शिकायला बरोबर घेऊन जायचं आहे. आणि या निमित्ताने क्वेश्चन सोडवताना जर आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडलं तरी थांबायचं नाही. आधी आपण जसं शिकलो तसंच सोडवायचं. त्यावेळेस तिथं वेगळं काहीतरी विचार करून अडकून पडायचं नाही. चला पुढे. चला पुढचा क्वेश्चन. Frequency of a tuning fork is 220 Hz. Frequency of the tuning fork is 220 Hz. ठीक है. Velocity 330. Velocity 330. Pen tuning fork complete 80 vibration. Pen tuning fork complete 80 vibration. एकदम सोपा प्रश्न आहे. Distance travel. एका व्हायब्रेशन मध्ये मगाशी सांगितलं आपण एक व्हायब्रेशन पूर्ण होतं म्हणजे 2 पाय. म्हणजे पाथ लेंथ किती असते? लॅम्बडा. एका व्हायब्रेशन मध्ये लॅम्बडा एवढा अंतर कव्हर केलं जातं. किती? लॅम्बडा. म्हणजे आपल्याला 80 लॅम्बडा काढायचं. काय काढायचं? 80 लॅम्बडा. लक्षात येतोय? आपल्याला देताना माहिती कुठली दिली? फी आणि n. काय दिलाय? फी आणि n. सेपरेट n काढू नका. 80 कॅल्क्युलेशनला मदत करेल तुम्हाला. नाही तर तुम्हाला काय होतं? उथळ पाण्याला खळखळाट. हा, जर मन बरोबर आले असेल तर चांगली गोष्ट आहे. नसल काही जणांना खूप गडबड झालेली असते. ठीक आहे. गुडघ्याला वाशिंग बांधून तयार. तर हे लोक काय करतात? पहिल्यांदा n काढून बसतात इथं. तो कसा काढणार? phi इज इक्वल टू n बाय लॅम्बडा
बरोबर. मग काय लॅम्बडा इज इक्वल टू काय करतील फी बाय एन. लॅम्बडा इज इक्वल टू फी बाय एन. मग इथं किती आहे फी 330, एन किती आहे 220. हे सगळं कॅल्क्युलेशन करत बसतील काही गरज नाही. आपल्याला किती व्हायब्रेशन मधलं डिस्टन्स काढायचंय 80. मग 80 इंटू फी बाय एन, 80 इंटू फी बाय एन. फी किती आहे तुमचा 330. लॅम्बडा किती आहे 220. 0 0 सेपरेट सोडत बसायची गरज नाही. तर कॅल्क्युलेशन येईल आपल्याला. 11 3 33, 11 2 22. इथं किती आलं 40, 40 3 120. उत्तर किती आलं 120. समजलंय. काही शंका. त्या निमित्ताने एक नवीन गोष्ट शिकलो आपण. प्रत्येकच वेळेस स्वतंत्र व्हॅल्यू काढत बसायच्या नाही. काही गोष्टी रेडीमेड फॉर्म्युला म्हणूनच वापरायच्या. आलं लक्षात. जसं मी काय केलं लॅम्बडा काढत बसलो नाही. मग मी लॅम्बडाचा फॉर्म्युला काय तयार झाला फी बाय एन. तोच कॅल्क्युलेशनला डायरेक्ट घेतला फी बाय एन. समजतंय का. ठीक. आता ना मी कंटाळलोय असे प्रश्न सोडवायला. म्हणजे कंटाळलोय म्हणण्यापेक्षा सारखं सारखं तेच तेच रिपीट होतंय. जरा नवीन क्वालिटी काय सापडली तर बघू. ठीक आहे चला. A progressive wave of frequency 50 hertz. Frequency 50 hertz. Traveling with the velocity 350. लॅम्बडा 7 आला. लागल का नाही मला माहित नाही. प्रश्नात पुढे सोडवताना त्याची गरज आहे का नाही मला माहित नाही. पण मी आपला जाता जाता मारून गेलो फॉर्म्युला डोक्यात म्हणजे झाला विचार करून. एन किती आहे 50, वेलोसिटी किती आहे 350. गरज पडली तर लॅम्बडा किती 7. थ्रू द मीडियम चेंज इन फेज ॲट अ गिव्हन टाइम इंटरवल ऑफ 0.01. 0.01. ठीक आहे. आता प्रश्न असा विचारलाय चेंज इन फेज किती वेळातला 0.01. 0.01. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू 2 पाय टी बाय कॅपिटल टी. बरोबर आहे का. फेज डिफरन्स विचारला किती वेळामधला टी एवढ्या वेळातला. तर मग मी हा फॉर्म्युला सांगितला. मी काही प्रश्न सोडवलेले नव्हते. मी फक्त क्वेश्चन कॉपी पेस्ट केले साल बघू. ठीक आहे. तर मग आता डेल्टा इज इक्वल टू किती आला 2 पाय टी बाय टी. मग मी सांगितलं होता फॉर्म्युला. सो आता टी नाही दिलेला एन तर काढलाय म्हणण्यापेक्षा दिलाय. मग 1 बाय टी म्हणजे कोण एन. 1 बाय टी म्हणजे कोण एन. म्हणजे 2 पाय एन ची व्हॅल्यू किती आहे 50. किती आहे 50. टी किती दिलेला आहे 0.01. किती दिलाय नजरेने सुटतोय 2 50 100. नजरेतून सुटला 52 50 2 100. 100 चे 2 0. 2 जरा बाहेर गेलं किती आलं 1. उरला फक्त पाय. उरला किती फक्त पाय. कळतंय ना. हे 2 हे 50 किती झाले 100. 100 इंटू 0.01. शिल्लक रिसी राहिला पाय. ऑप्शन सी इज द आन्सर. ठीक आहे. ठीक आहे. मी परत एकदा रिपीट करतो. याची उत्तर मला माहित नाहीये. शक्यतो मी उत्तर बरोबरच सोडवलेली असणार आहेत. ऑप्शन मध्ये उत्तर सापडते. तुमच्याकडे तुमच्यासाठी एक काम आहे. तुम्ही फक्त काय करायचं हे प्रश्न घरी एकदा ट्राय करायचे आहेत. मी जे काय आता एक्सप्लेनेशन देतो ते बघत बसायचं नाही. डायरेक्ट प्रश्न येऊन पॉज करायचा. प्रश्नापर्यंत यायचं पॉज करायचा सोडवायचं. ठीक आहे. याची पीडीएफ जर देता आली ऍप्लिकेशनवर तर देतो. ऍप्लिकेशन नाही. ऍप्लिकेशन म्हणजे माहित नाही ऍप वर देतो. आहे ना आपला ऍप आहे. ठीक आहे. कधीतरी अजून मधून बघत जा त्याच्यावर येतं काहीतरी. सोर्स ऑफ साऊंड is moving with constant velocity. Is moving with आलं का परत तेच. ठीक आहे. A source of sound is moving with constant velocity of 30 meter per second. Emitting note of frequency 250 hertz. Emitting note of frequency 250 hertz. म्हणजे पलीकडचा एन दिला किती 256. The ratio of the frequency observed by the stationary observer. Observer कसा आहे स्टेशनरी. While source is approaching and after crossing it. मग अशाच एक प्रश्न सोडवला होता बघा आपण F1 by F2. त्या पद्धतीने हा क्वेश्चन आहे. अप्रोचिंग आणि आफ्टर क्रॉसेस म्हणजे मुव्हिंग अवे याचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. स्टेशनरी कोण आहे ऑब्झर्वर.
स्टेशनरी कोण आहे? ऑब्झर्वर. रेशो विचारलाय. ऍपरंट फ्रिक्वेन्सी अप्रोचिंग, ऍपरंट फ्रिक्वेन्सी मुव्हिंग अवे. ठीक आहे. भागिले व्ही असणार आहे. बघू आता भागिले व्ही येणार नाही इथे ऍक्च्युअली. इथं कोण आहे? ऑब्झर्वर स्टेशनरी. ऑब्झर्वर म्हणजे वर कोण आहे? फक्त फी. वर कोण आहे? फक्त फी. खाली काय होईल आता? मुव्हिंग टुवर्ड्स. अप्रोचिंग म्हणजे मुव्हिंग टुवर्ड्स, म्हणजे खालच्या भागातलं अप्पर साईड. खालच्या भागामध्ये कोण आहे? मायनस प्लस. अप्पर साईड कोण आलं? मायनस. काय आलं? फी मायनस व्हीएस. फी मायनस व्हीएस. खाली परत फी अपॉन अवे फी प्लस व्हीएस. इथे जी फ्रिक्वेन्सी तीच इथे ती एकमेकांना काय झाली? कॅन्सल झाली. काय शिल्लक राहील बघा? फी अपॉन फी मायनस व्हीएस. फी अपॉन फी मायनस व्हीएस. हे पलीकडे गेलं. फी प्लस व्हीएस डिवायडेड बाय फी. फी कॅन्सल. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी कितीची आहे? 30. आणि हे किती आहे? 330. किती आहे? 330. म्हणजे 30 प्लस 330. 30 प्लस 330 किती आलं? 360. खाली 330 मायनस 30 किती आलं? 300. 0 0 कॅन्सल. ठीक आहे. 12 3 36. खाली किती राहिले? 10. एक घर सोडून दशांश चिन्ह. अरे रेशो विचारलाय. सॉरी, काय विचारलाय? रेशो. 36/30. दोघांना कितीचा भाग जातोय? दोघांना पण भाग जाईल अशी संख्या. किती? 6 6 36. 6 35. 6:5. 6:5. खूप सिरियसली हा क्वेश्चन मी सोडवलेला नाही, कारण की अजून दॅट याच्यासारखे क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत आणि तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे, त्याच्यामुळे पटकन सांगितलंय. हा वेगळा आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया? याच्यावरचे क्वेश्चन आले ऍपरंट वाले, डोपलर इफेक्ट वाले, तेवढे स्किप करून पुढे जाऊया. ठीक आहे. हा क्वेश्चन कशावरचा आहे बघा? अ स्ट्रिंग ऑफ मास 0.01 kg. लक्ष द्या. खरं तर सीईटीच्या वेळेस हे सांगायला नाही लागलं पाहिजे. लक्ष द्या. करिअर साठी परीक्षा देता ना तुम्ही, म्हणजे आपल्याला फार स्वप्न पडतात की माझी असली 4 व्हीलर असेल, मी ह्या देशामध्ये एमएस करायला गेलेलो असेल, किंवा ह्या देशामध्ये मला जॉब लागलेला असेल ह्या कंपनी. आता पुढची स्वप्न सांगत नाही. मग आपल्याला जर 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 आपल्याला अशी स्वप्न पडतात तर त्याला किंमत नको का द्यायला? अभ्यास तर नंतर करतात. अभ्यास तर नंतर करतात तर वर्गात लक्ष तर द्यायला पाहिजे. म्हणजे हे सांगायची गरजच नाही भीक मागितल्यासारखं लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. तुमच्यासाठी करताय ना तुम्ही. सर आमचं सगळ्यांचं लक्ष आहेच की, आहे का नाही? ठीक आहे. लक्ष द्या. स्ट्रिंग ऑफ मास, तू गप्प बस जरा. स्ट्रिंग ऑफ मास 0.01 kg इज अंडर द टेन्शन किती? 1.6 न्यूटन. ठीक आहे. ट्रान्सवर्स वेव्हचा प्रश्न आहे. टेन्शन दिलंय, मास दिलेला आहे. द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 1 मीटर. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 1 मीटर. ठीक आहे. आले लक्षात काय सोडवायचं असणार. अ ट्रान्सफर वेव्ह स्टार्ट्स फ्रॉम वन एंड ऑफ द स्ट्रिंग. टाइम टेकन बाय द वेव्ह टू रीच द अदर एंड. एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. A string of mass 0.01 kg is under the tension of 1.6 Newton. Length of the string, हा दोरीची लांबी 1 मीटर आहे. किती आहे? 1 मीटर. ह्या एंड पासून इथपर्यंत जायचंय, म्हणजे किती डिस्टन्स कव्हर करायचंय? 1 मीटर. किती डिस्टन्स कव्हर करायचंय? 1 मीटर. ह्या एंड पासून प्रवास इथपर्यंत करायचा. लक्षात येते? तर डिस्टन्स काढायचंय. जर व्ही माहिती असेल आणि प्रश्न कशाबद्दल विचारलाय? टाइम. तर मग व्ही इज इक्वल टू काय असतो? डी बाय टी. टाइम काढायचा. टी इज इक्वल टू डी बाय व्ही. टी इज इक्वल टू डी बाय व्ही. तर किती डिस्टन्स कव्हर करायचंय? 1 मीटर. म्हणजे डी च्या जागेवर काय येणार आहे? 1 मीटर. आणि ट्रान्सव्हर्स वेव्हची व्हेलॉसिटी म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. तर डायरेक्ट सोडवायला घेतोय मी. टी इज इक्वल टू, हे कसं सोडवलं कळतंय का? आपल्याला प्रश्न काय विचारलाय? टाइम टेकन बाय द वेव्ह. टाइम टेकन बाय द वेव्ह हा प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. टू रीच द अदर एंड. ह्या इथून चालू करायचं आहे, इथपर्यंत पोहोचायचंय, म्हणजे हा अख्खा प्रवास करायचा आहे. जो प्रवास किती मीटरचा आहे? 1 मीटरचा आहे. मग हा 1 मीटरचा प्रवास जर आपल्याला करायचा असेल तर वी नो दॅट व्ही इज इक्वल टू डी बाय टी. त्यापैकी टी आपल्याला काढायचा. टी इज इक्वल टू डी बाय व्ही. टी इज इक्वल टू डी बाय व्ही.
त्यातला डिस्टन्स किती आहे 1 मीटर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ टी बाय एम. स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे 1 तर आता मी लिहित नाही, वर गेलं हे उलट झालं m बाय टी. काय m बाय टी. m इज मास पर युनिट लेंथ. m इज मास पर युनिट लेंथ. सो स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ. याचा मास किती आहे 0.1 kg. 0.1 kg. 0.1 kg डिवायडेड बाय लेंथ किती आहे 1 मीटर. लेंथ किती आहे 1 मीटर. खाली किती आला 1. एक घर बाहेर गेलो 1/10 होईल. किती होणार 1/10. सो हे आलं 1/10 डिवायडेड बाय कोण टेन्शन. टेन्शन किती आहे 1.6. किती आहे 1. म्हणजे बघा ना कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला जमाव अशा पद्धतीने दिले, फक्त आपल्याला ते जमवता आलं पाहिजे. 1/10 आणि खाली कोण आहे टी. किती आला 1.6. मग 10 × 1.6 कारण की हे असं दिलं जाणार ना पुढची स्टेप. 10 × 1.6 किती झालं 16. किती झालं 16. विसरू नका स्क्वेअर रूटचं चिन्ह आहे. स्क्वेअर रूट ऑफ 1 1. 16 चं किती झालं 4. 1/4 0.25 सेकंद. 0.25 सेकंद. समजलं कसं सोडवायचं. आपल्याला टाइम दिलेला आहे, वेलोसिटी दिलेली आहे, एवढी लिंक पुरेशी आहे आणि डिस्टन्स दिलंय लेंथच्या स्वरूपात. एवढी लिंक पुरेशी आहे की टी इज इक्वल टू कसा येणार आपला d/v. काय येणार आहे d/v. आता दोरी इथं ट्रान्सव्हर्स वेव्ह शब्द आलेला नाही, सर तुम्ही आलाय की शब्द डायरेक्ट ट्रान्सव्हर्स. आणि एक्झाम्पल म्हणून पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे स्ट्रिंग वर तयार होणारी जी काही काय आहे वेव्ह ती कोण असणार आहे ट्रान्सव्हर्स. मग ट्रान्सव्हर्स वेव्हची व्हेलॉसिटी किती असते स्क्वेअर रूट ऑफ t/m. स्क्वेअर रूट ऑफ t/m. आणि आता तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे t म्हणजे कोण टेन्शन आणि m म्हणजे कोण मास पर युनिट लेंथ. ज्यांनी सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा अभ्यास केलेला आहे, ज्याने ट्रान्सव्हर्स वेव्ह मधले स्टेशनरी वेव्ह समजून घेतले, ज्याला हा फॉर्म्युला येतो n इज इक्वल टू 1/12 इंटू स्क्वेअर रूट t/m, त्याला हे माहित नसेल असं होणार नाही. आणि हे जर माहित नसेल तर 12वीच्या परीक्षेला तुम्ही अभ्यास केला म्हणजे नक्की काय केलं हा प्रश्न तुम्ही स्वतः विचारला पाहिजे. घरच्यांना कळत नाही म्हणून घरचे विचारणार नाही, पण त्याचा गैरफायदा तुम्ही घ्यायचा नाही. हा न्यूमेरिकल नाही दिसत आहे, पण वेगळा काहीतरी प्रश्न दिसतोय बघूया. वेगळा असेल अशी अपेक्षा. विथ हॉट वेलोसिटी an observer should move. आलं परत ऑब्झर्वर should move. ऑब्झर्वर मोशन मध्ये जाणार आहे. रिलेटिव्ह टू द स्टेशनरी सोर्स म्हणजे vs किती आलाय 0. सो दॅट साऊंड ऑफ डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स इज हर्ड. डबल जेवढा सोर्स आहे त्याच्यापेक्षा डबल आवाज आला पाहिजे. म्हणजे कॉमन सेन्स आहे मुव्हिंग टुवर्ड्स असणार आहे. जवळ जात असेल सोर्सच्या तरच आवाज वाढेल ना. डीजे वाजतोय गावात, तुम्ही डीजे कडे गेल्यावर आवाज तुम्हाला जास्त येईल का बाहेर जात लांब जाताना. शक्यतो माणूस लांबच जातो एवढ्या जोरात वाजवत असतात नाही. मूर्खा हृदय बाहेर व्हायब्रेट होऊन बाहेर पडेल का काय एवढ्या जोरात त्याचं व्हायब्रेशन पडतं. पण जाऊ द्या बघू द्या. आता मला सांगा मुव्हिंग टुवर्ड्स पाहिजे का मुव्हिंग अवे पाहिजे. मुव्हिंग टुवर्ड्स. सो साऊंड टुवर्ड्स अवे. सो हा क्वेश्चन म्हणजे हा भाग बाजूला गेला. सेम एज द वेलोसिटी ऑफ साऊंड टुवर्ड्स द सोर्स, ट्वाइस द वेलोसिटी ऑफ साऊंड टुवर्ड्स द सोर्स. हे उत्तर आहे. काय उत्तर आहे ए. सर तुम्ही उत्तर आधी पाहिलेलं असणार आहे. आणि डबल करायचंय ना तर व्ही ची बेरीज व्हायला पाहिजे. व्ही ची काय व्हायला पाहिजे 2v आल्याशिवाय हे जमणार नाही. सर नाही कळलं काय तू आधी मध्ये जागा नको होत पूर्ण वेळ जागा राहत जा. डबल द फ्रिक्वेन्सी त्याच्यासाठी वेग किती पाहिजे. त्याच्यासाठी वेग कोणाचा ऑब्झर्वर. आता इथे कुठेच म्हणलं नाही मुव्हिंग टुवर्ड्स किंवा अवे, पण एवढं दिलंय की आवाज दुप्पट झालाय. आवाज दुप्पट कधी होईल मुव्हिंग टुवर्ड्स. ठीक आहे चला काय होणार मग NA ऍपरंट फ्रिक्वेन्सी किती आहे ट्वाइस ऑफ द ओरिजिनल. म्हणजे आता बघा NA तिकडचा जो NA तर तिकडचा कुठे NA तुम्ही काहीच लिहिलेलं नाही अजून. N सोर्स कसा आहे स्टेशनरी म्हणजे खालच्या भागात फक्त शिल्लक कोण राहिला V. बरोबर. मुव्हिंग टुवर्ड्स असेल कशावरून निष्कर्ष घेतला आपण आवाज वाढतोय त्यामुळे V + PO बरोबर आहे ना.
अप्पर साईड अप्रोचिंग, इकडे कोण आहे एन, हा एन इथं आला भागिले, बरोबर. पण त्याने अपॅरंट फ्रिक्वेन्सी किती सांगितली, ओरिजिनलच्या दुप्पट, ओरिजिनलच्या दुप्पट, म्हणजे एन एन कॅन्सल. हे एवढं सगळं सोडवायची गरज नाही, मनातले मनात येतं. इथं किती आलं 2. त्यांचा प्रश्न कशाबद्दल आहे, काय स्पीडने तो ऑब्जेक्ट जायला पाहिजे, ऑब्झर्वर ना, हा ऑब्झर्वरचं स्पीड काय असलं पाहिजे असं होण्यासाठी. आता सोडवा, व्ही हे बाजूला ठेवा, तिथंच गुणाकार करा, किती आलं हे 2v, किती झालं 2v इज इक्वल टू v प्लस फ्यू, v प्लस फ्यू. कोण ठेवायचं आहे आपल्याला, फ्यू ठेवायचं आहे, इकडे येऊ द्या. किती झालं 2v मायनस v इज इक्वल टू फ्यू. 2v मधून v गेला, v इज इक्वल टू फ्यू. सो ऑब्झर्वरचा स्पीड किती पाहिजे, v पाहिजे. म्हणजे पहिलं किती होतं, फ्यूचं स्पीड कोणा एवढं पाहिजे, v एवढंच पाहिजे. कोणा एवढं पाहिजे, v एवढंच पाहिजे. सेम ॲज द वेलोसिटी ऑफ साऊंड टुवर्ड्स द सोर्स. सो ऑप्शन ए इज द आन्सर, ऑप्शन ए इज द आन्सर. हा सोडवलाय मग अशा आपण 3 उत्तर का काहीतरी आलं होतं. ठीक आहे, ठीक आहे, पुरेशी सेवा संपले, क्वेश्चन पण संपले. सो तुम्हाला आता आपण PYQ सोडवले, त्याचं अनालायसिस करू आपण. आता काय करूया त्याचं अनालायसिस. एज्युकेशन इज अबाउट लर्निंग थिंकिंग प्रोसेस. नेहमी लोक म्हणतात अनालायसिस करायचं म्हणजे काय. आता तेच करू आपण. अनालायसिस करायचं म्हणजे काय कळलं तुम्हाला, कुठला टॉपिक महत्वाचा आहे, कुठल्या टॉपिकवर तुम्ही काम करायला पाहिजे. पहिलं डॉपलर इफेक्ट. तुम्ही सगळा धडा केला आणि डॉपलर इफेक्ट कळत नाही म्हणून मी ऑप्शनला ठेवलाय. तर 90% चान्सेस आहेत तुम्हाला साऊंड मधले क्वेश्चन सुटणार नाही. तर 90% क्वेश्चन्स हे डॉपलर इफेक्ट वरच आहे. ठीक आहे, डॉपलर इफेक्ट शिवाय दुसरा महत्वाचा टॉपिक कोणता, तर प्रोग्रेसिव्ह वेव्हचं एक इक्वेशन आहे, त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर अजून क्वेश्चन कशावर आलेला आहे, डेल्टाच्या फॉर्म्युलावर क्वेश्चन आलेला आहे. आणि थोडेफार क्वेश्चन फीला इकडे तिकडे करून विचारलेले आहेत. आलं लक्षात. अजून एक महत्वाचा मुद्दा, अनालायसिस मधून एक लक्षात आलं की आपल्याला हे सारखं सारखं सोडवायचंय. हा प्रश्न येणारच आपल्याला माहितीये, तर परीक्षेला आपण त्याच्यावरचा वेळ वाचू शकतो. कसं, हे प्रश्न तोंडी सोडू. आलं लक्षात. जनरली लक्षात ठेवायचं, आपल्याला रेशो काढावा लागतो. लक्षात येते, खूप कमी वेळा आपल्याला वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी काढत असताना कॉमन पोर्शन, सारखा पोर्शन कॉमन येतो. रेशो काढताना तो कॅन्सल होतो. एवढं साधं लक्षात ठेवायचंय. आणि अप्रोचिंग साईन, अप्रोच होत असताना कोणते साईन वापरायचे, जाताना कोणते साईन वापरायचे, कॉमन सेन्स वापरून आपल्याला हे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. आणि बहुतांशी कॅल्क्युलेशन ही तोंडी सोडून तुम्ही सोडू शकता. लक्षात येते. सो 11वीचा जो काही पोर्शन आहे साऊंडशी रिलेटेड तो आपण घेतलेला आहे. त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला सुटतील अशी अपेक्षा आहे. पुढचं जे आहे त्याच्यामध्ये बीट आणि बीटवरचे काही क्वेश्चन्स हे आपण नेक्स्ट लेक्चरला, म्हणजे 12वीचा जो साऊंड आपण सेपरेट करून शिकवणार आहोत वेव्ह मोशनच्या नावाखाली, त्याच्यामध्ये आपण हे स्वतंत्रपणे घेऊ. लक्षात आलेलं आहे. काही शंका. नेक्स्ट लेक्चरला घेत असताना तो एक टॉपिक आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह शक्यतो एकत्रच शिकवण्याचा प्रयत्न करू आणि एकत्रच PYQ घेण्याचा प्रयत्न करू. समजलेला आहे. एक लक्षात घ्या, केमिस्ट्री आणि फिजिक्स मध्ये फरक काय आहे. केमिस्ट्रीला डायरेक्ट थेरॉटिकल क्वेश्चन येतो, बरोबर आहे. इथं रिअरली थेरॉटिकल क्वेश्चन येतो. एखादं वाक्य निवडले आणि त्याचा प्रश्न विचारलाय. कॉन्सेप्च्युअल असेल तर येऊ शकतो, कोण कोणाशी डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तसा रिलेशन करून. म्हणून जनरली फिजिक्स शिकवत असताना मी अख्खाच्या अख्खा थिअरी सांगत बसलोय असंच करत नाही, जसं की मी केमिस्ट्रीला करेल. लक्षात येते. सो फिजिक्सच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं महत्वाचे टॉपिक कुठले आहेत, त्याच्यावर विचारलेले न्यूमेरिकल कोणते आहेत आणि त्याच न्यूमेरिकलचा सराव तुम्हाला करायचा आहे. समजलेला आहे. खूप कमी फॉर्म्युले, तेवढे व्यवस्थित पाठ करा आणि त्या प्रत्येक फॉर्म्युल्यावरचे, विशेषतः डॉपलर इफेक्टवरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थांबायचं.